नमस्ते. तुम्हाला स्क्रीन दिसते का समोर? हा. हो, दिसतंय, हो, दिसतंय. दिसते दिसते तर मॅडम. सुरू करूयात आता. व्हील ऑफ फॉर्च्यून हे कार्ड. काल आपण हरमीत पर्यंत आलो. आता आपण पोहोचलो व्हील ऑफ फॉर्च्यून कडे. तर हे व्हील ऑफ फॉर्च्यून हे कार्ड द फूलच्या जर्नी मधलं 10व्या क्रमांकाचं कार्ड आहे. हे कार्ड द फूल प्रवास करत करत अनुभव घेत हरमीत मध्ये आला आणि हरमीत मध्ये आल्यावर त्याला काय समजलं, तर आता त्याला पुढे जायचं आहे, तर आणखी काही शिकावं लागणार आहे. परंतु शिकण्याकरता त्याला हरमीत मध्ये कळालं की संशोधन करावं लागेल, अभ्यास करावा लागेल आणि कोणी असा मार्गदर्शक मिळवावा लागेल की तिथून त्याचा पुढचा प्रवास सक्सेसफुली होतो. आपण सर्वांनी पाहिलं की हरमीत हा एकांतात जाऊन ऊर्जा त्याने ग्रहण केली, परंतु ती कृत्रिम ऊर्जा होती आणि अभ्यासक्रम केला. त्याचे फळ म्हणून त्याला हे पुढल्या क्रमांक म्हणजे 10व्या क्रमांकाचं हे कार्ड आहे. त्याला भाग्याचे दरवाजे हे त्याचे काय झाले, उघडे झाले आहेत. तर ह्या कार्डामध्ये भाग्याचे दरवाजे उघडण्याचे कार्य दिलेले आहे. ह्या कार्डामध्ये एक गोल दिलेला आहे. त्या गोलवर आपल्याला पेरू असे लिहिलेलं दिसत आहे. एक एक प्राणी आहे हा, आणि तो प्राणी जो आहे त्याच्या पाठीवर हे चक्र आहे आणि तो घेऊन चाललेला आहे असे आपल्याला दिसतं. कार्डाच्या 3 कोपऱ्यामध्ये 3 पक्षी आहेत. तर एका कोपऱ्यामध्ये मानवी स्वरूपात एक व्यक्ती दिसत आहे. सर्वांच्या हातात पुस्तक आहे. बाजूला सर्प आहे. भाग्य होण्यासाठी आपल्याला ज्ञान ग्रहण करावं लागतं. ज्ञान ग्रहण करावं लागतं, तेव्हा आपल्या भाग्याला चालना मिळते. या कार्डामध्ये धनुरास आहे. गुरुग्रहाचा अंमल आहे असे म्हणतात या कार्डावर. एक मिनिट. पॉझिटिव्ह कार्ड आहे. या कार्डाचा संबंध पुस्तक व शिक्षण याच्याशी येतो आणि भाग्य बदलण्याचे भाग्याबद्दलचे जे विचार किंवा जे काही ज्ञान मिळवलं आहे तो अभ्यास करून कराल, त्यापासून तुम्हाला लाभ मिळेल. जीवनात भाग्य परिवर्तन होईल असं तुम्ही सांगू शकता जर हे कार्ड आलं तर. आणि ह्या कार्डामध्ये एक चक्र आहे, त्याच्या बाजूला पेरू तर दुसऱ्या बाजूला तोरा असं आपल्याला लिहिलेलं दिसतं. हे शब्द काय आहेत, ग्रीक भाषेतील चॅन्टिंग करणारा मंत्र असावा. चॅन्टिंग करणारा मंत्र असावा असे वाटते. या व्हीलला 8 आरे आहेत, ते सुद्धा आपल्याला ह्या कार्डामध्ये दिसत आहेत. 8 आरे अष्टदिशा आहेत. कोपऱ्यात ज्या 3 प्राण्यांच्या एक मानवी स्वरूपात दिसत आहेत, इथे 3 प्राणी आहेत आणि एक मानवी स्वरूप आहे इथे दिसत आहे. तर चित्र त्यावरून काय वाटतं, ते राशीचं चिन्ह असल्याप्रमाणे वाटतात. त्या राशींना काय दिलेत, पंख दिले आहेत. जो प्राणी आहे व्हील ऑफ फॉर्च्यून घेऊन पुढे जात आहे तो एक एंजल प्रमाणे वाटत आहे. राशींना पंख दाखवले आहेत. सिंह रास, वृषभ रास या राशींना जी चिन्ह आहेत ती इथे दर्शवलेली असं आपल्याला या चित्रामध्ये दिसतं. त्या एकूण पूर्ण कार्डाचा अर्थ लावायचा असेल तर ह्या कार्डात बॅकग्राऊंडला आपल्याला ढग सुद्धा आलेले दिसतात. हे ढग आहेत ना इथे बॅकग्राऊंडला बघा, ढग आलेले दिसतात. एकूण या कार्डाचा जर अर्थ लावायचा झाला तर कार्डात बॅकग्राऊंडला आपल्याला ढग सुद्धा आलेले दिसतात. लाईट ब्लू रंग सुद्धा सर्वात जास्त आहे या कार्डामध्ये आपल्याला दिसत आहे. बाजूला जी चिन्ह आहेत त्यांना केशरी पिवळा रंग दिलेला आपल्याला दिसतो. हे गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणारं कार्ड आहे असे बोलतात. आपल्या पत्रिकेत हे स्थान ऍक्टिव्ह करायचं कार्य करतो. ज्यांना ज्योतिषाचं माहिती आहे, नॉलेज, त्यांना माहिती आहे की गुरुग्रह हा जेव्हा स्थानातून जातो एखाद्या, तेव्हा तो त्या स्थानाला काय करतो, ऍक्टिव्ह करतो. ऍक्टिव्ह करतो म्हणजे त्या स्थानातून
शुभ अशुभ जे पण काही फळ देण्याची क्षमता आहे ते ऍक्टिव्ह करतो. सहसा गुरु हा शुभ फळ देतो, पण काही अशुभ फळ पण ऍक्टिव्हेट करतो. ते आता सखोल भाग आहे हा. ऍक्टिव्ह करायचे कार्य करतो, म्हणजे भाग्यासाठी हवे असलेल्या संधी प्राप्त करून देतो. त्याचप्रमाणे टॅरोच्या संचामध्ये गुरुप्रमाणे बलवान असे हे कार्ड मानले जाते. हे कार्ड आपल्याला सांगते की पुढे जावे की नाही. हे कार्ड काय दाखवते तर स्वतःच्या अनलिमिटेड क्षमता आजमावून पुढे जात राहावे, म्हणजे सक्सेस नक्कीच मिळेल. तुमच्यामध्ये असलेली क्षमता, नवीन सुरुवात एखाद्या नवीन सुरुवात किंवा एखाद्या कार्याचा शुभारंभ करावा असे हे कार्ड दाखवतं. प्रगती होणार, धार्मिक मार्गाने प्रगती होईल असे सुद्धा दाखवतं. प्रगतीच्या कार्यात जे अडथळे येतील ते सर्व दूर करून पुढे जाल, तेव्हा तुमची यशस्वी वाटचाल होईल. त्या कार्डात बाण सुद्धा दिसत आहे. हा बाण काय दाखवतो तर तुम्ही जे ठरवले आहे त्यावर फोकस ठेवा, म्हणजे तुम्ही फोकस ठेवला तर निश्चित तुमच्या आयुष्याची ध्येय तुम्ही गाठाल. आपण कुठलेही कार्य करण्या अगोदर संकल्प करतो आणि नंतर त्या अनुषंगाने आपण पुढील गोष्टी करतो आणि त्यामुळे आपले ध्येय काय होते आपण निश्चित करतो आणि त्याप्रमाणे आपण काम करतो. जो जीवनाला फोकस हवा असतो ते हे कार्ड दाखवते. जर जीवनात संधी हव्या असतील, फोकस निश्चित करावा, त्याच्यासाठी कितीही अडथळे आले तरी पुढे जात राहावे, तरच तुम्हाला ग्रोथ आणि सक्सेस मिळेल. आज जी परिस्थिती आहे ती उद्या तुमची काय होणार आहे बदलणार आहे. आता जी परिस्थिती आहे ती तशीच राहणार नाही, हे सुद्धा सांगणारे हे कार्ड आहे. नक्कीच बदल हा होणार. ह्या कार्ड मध्ये गुरुग्रहाचा अंमल आपल्याला दिसतो, त्यामुळे कोणती गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्या विषयाचे काय होईल आपल्याला ज्ञान घ्यायची गरज आहे, हे सुद्धा हे कार्ड दाखवतं. पण प्रत्येक वेळेस कार्ड शुभच असेल असं विचार करू नये. प्रश्नाच्या अनुषंगाने विचार करावा, कारण आज जी परिस्थिती आहे ती उद्या तशीच राहील ह्या भ्रमात कधीच राहू नये. त्यामुळे सावध राहावे लागेल. जर मानसिक परिस्थिती खराब असेल तर हे कार्ड आले असेल तर नक्कीच छान आहे की तुमची मानसिक परिस्थिती पुढे जाऊन बदलणार आहे. एक मिनिट. परिवर्तन हे येणार आहे असं तुम्ही सांगू शकता. हे कार्ड कायम नवीन गोष्टी आत्मसात करताना तुम्हाला ज्ञान घ्यायची गरज आहे. त्यामुळे तुम्ही जे ज्ञान आत्मसात कराल ते तुमच्यासाठी बदल दर्शवणारे दाखवणारे हे कार्ड आहे. आज जी चांगली परिस्थिती आहे आणि उद्या जर ती तशीच असेल तर असं होऊ शकत नाही, हे सुद्धा दाखवणारे हे कार्ड आहे. म्हणजे काय, चक्र हे स्थिर नसतं, ते काय होतं चक्र सतत बदलत असतं. म्हणून जी परिस्थिती आहे ती उद्या बदलू शकते. त्यामुळे कायम तुमच्या संपर्कात येणाऱ्या लोकांशी तुम्ही काय सहानुभूतीने वागा. चक्र फिरत राहतं, त्यामुळे
आपल्याला पुन्हा या माणसांची गरज लागू शकते असे तुम्ही जातकाला सांगू शकता. जर नातेसंबंधाकरता हे कार्ड आलं तर आज रिलेशनशिप मध्ये नाते चांगले नाही, उद्या नातं चांगलं होऊ शकतं का असा जर प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही सांगू शकता की हा, आज जे नातं खराब आहे ते उद्या चांगलं होऊ शकतं. आज आमचं नातं चांगलं आहे आणि उद्या आमचे नाते चांगले असेल का असा प्रश्न असेल तर काय, तर सांगू शकता तुम्ही नाही, ह्या भ्रमात तुम्ही राहू नका. आज तुमचं नातं खूप चांगलं आहे पण उद्या सुद्धा खूप चांगलं राहील, अशा भ्रमामध्ये तुम्ही राहू नका. चक्र हे कायम बदलत राहतं, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे व्यक्तीला उत्तर देऊ शकता. बदल हे जे काही वर्ड्स असतात ना कार्ड्स मध्ये मी सांगते, ते वर्ड्स आहेत ना तुम्ही लक्षात ठेवा. त्या वर्ड्स त्या एका एका वर्ड्स मुळे ना तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्हाला कार्ड रीड करायला खूप त्याचा फायदा होऊ शकतो. जसं त्या कार्डामध्ये बदल, ज्ञान, ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत ना, हे शब्द. त्यामुळे तुम्ही असे जे वर्ड्स असतात त्यानुसार तुम्ही तुमच्या थिंकिंगने विचार करून तुम्ही व्यक्तीच्या प्रश्नाबद्दल उत्तर देऊ शकता. जसं आरोग्याच्या संबंधित जर प्रश्न असेल, जर हे कार्ड आले की तब्येत खूप खराब आहे तर उद्या तब्येत चांगली होईल का, हो, आणि हे कार्ड आलं तर नक्कीच परिवर्तन येणार आहे. तुमची तब्येत जी आज खराब आहे तर उद्या कदाचित चांगली होऊ शकते, किंवा तुम्ही जे आता औषधोपचार करत आहात ते औषधोपचार कदाचित चांगले नसतील, तुम्हाला औषधोपचारामध्ये बदल करावा लागेल. म्हणजे बदल दर्शवणारं कार्ड आहे. कायम नवीन गोष्टी आत्मसात करताना तुम्हाला ज्ञान घेण्याची गरज आहे, त्यामुळे तुम्ही जे ज्ञान आत्मसात कराल ते तुमच्यामध्ये बदल दर्शवणारं कार्ड दाखवतं. आज चांगली परिस्थिती असेल तर उद्या बदल सुद्धा होऊ शकतो. चक्र हे स्थिर नसतं, ते काय असतं, सतत बदलत असतं. म्हणून जी परिस्थिती आज आहे उद्या बदलू शकते. त्यामुळे कायम तुमच्या संपर्कात येणाऱ्या लोकांशी तुम्ही सहानुभूतीने वागत राहिलं पाहिजे. त्यामुळे पुन्हा या माणसांची तुम्हाला गरज पडू शकते. त्यामध्ये फरक येऊ शकतो. पॉझिटिव्ह रीतीने पण त्याकरता काही बदल करावे लागतील. तुमच्या आरोग्याच्या संबंधित निर्णयाबद्दल तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी बाबतीत सुधारणा नक्कीच पाहायला मिळेल. तुम्ही असं सांगू शकता. करिअर बद्दलचा जर प्रश्न असेल की मी नोकरी बदलावी का, तर तुम्ही सांगू शकता की नोकरीत बदल केला तर नक्की तुम्हाला यश मिळेल. आर्थिक स्थितीच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रश्न असेल तर पॉझिटिव्ह बदल दाखवणारं हे कार्ड आहे. तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या नक्की पूर्ण होतील. चक्र सतत बदलत असतं, त्या ब्रह्मांडात राहतो, त्यामुळे ब्रह्मांडात बदल हा काय असतो, सतत होत राहतो. बदल आणि भाग्य निर्देशित हे कार्ड आहे. जस्टिस हे 11व्या क्रमांकावर येणारं कार्ड आहे. हे कार्ड येतं तेव्हा पहिल्यांदा आपल्याला काय दिसतं, तर एक स्त्री जी सिंहासनावर बसलेली आहे, जिच्या उजव्या हातात उभी तलवार आहे आणि डाव्या हातात तराजू आहे. मागे दोन खांब आहेत आणि एका न्याय देवतेप्रमाणे ती स्त्री आपल्याला दिसत आहे. तिने अंगात काय केलं आहे, लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिचे पाय सुद्धा आपल्याला दिसत नाही. ड्रेसच्या खांद्यावर हिरव्या रंगाची झालर आपल्याला दिसत आहे. डोक्यावर मुकुट आहे. हातात तराजू आहे, पण तो तराजू काय आहे, हालत नाही. तर तो तराजू तिने काय केला आहे, संतुलित धरून ठेवला आहे. आपल्याला असं दिसत नाही की तिचा चेहरा हा अत्यंत शांत समाधानी पण आपल्याला दिसत आहे. तो तराजू खालीवर होताना दिसत नाही. तिच्या दोन्ही बाजूला दोन खांब आहेत. ते दोन खांबाच्या ती मधोमध बसली आहे. म्हणजे काय, तर तिने जीवनामध्ये एक प्रकारचा बॅलन्स साधला आहे. जस्टिस 11व्या क्रमांकावर हे कार्ड येतं. हे कार्ड पाहिलं की आपल्याला काय दिसतं, तर एक स्त्री जी सिंहासनावर बसली आहे, तिच्या उजव्या हातात उभी तलवार आहे व डाव्या हातात तराजू, मागे दोन खांब आहेत. एका न्याय देवतेप्रमाणे ही स्त्री आपल्याला दिसत आहे. तिने अंगात लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिचे पाय सुद्धा आपल्याला दिसत नाही. ड्रेसच्या खांद्यावर हिरव्या रंगाची झालर आहे. डोक्यावर मुकुट आहे.
हातात काय आहे तिच्या? तराजू आहे. पण तो तराजू हालत नाही. तो तराजू तिने संतुलित धरून ठेवला आहे. खाली होताना पण दिसत नाही. तिचा चेहरा शांत आणि समाधानी आहे. हे कार्ड जस्टिस म्हणून कार्ड येतं. हातामधील तलवार हे वायू तत्व दाखवतं. वायू तत्व हे विचारांकडे येतं. त्यामुळे आपली जी विचार करण्याची शक्ती आहे हे हातामधील तलवार आपल्याला दाखवते. आपले विचार हे आपले सर्वात मोठे शस्त्र असते. तिची बुद्धिमत्ता तिचे शस्त्र आहे आणि ती बुद्धीच्या जीवावर ती सर्व गोष्टी साधणार आहे. तिच्या दोन्ही बाजूला खांब आहे जे बॅलन्स दाखवतात. तराजू हेलकावे खात असतो. तो सुद्धा तिने काय केला आहे? बरोबर तोलून धरला आहे. तिच्या समोर सर्वजण समान असणार आहे. या कार्डात पाठीमागे आपल्याला निळा रंग सुद्धा दिसत आहे. निळा रंग हा काय करतो तर गूढता दाखवतो. आपण न्यायालयात पाहिले आहे न्याय काय होणार हे आपल्याला माहित नसतं. गूढ पद्धतीने तो न्याय असतो आणि आपल्याला निकाल लागल्यानंतर न्याय माहित पडतो. निळा रंग हा शनी ग्रहाच्या अंमलाखाली येतो. शनीला न्याय देवता सुद्धा मानतात. निकाल लागणार असे हे कार्ड दाखवणार आहे. पण तो निकाल तुमच्या बाजूनेच लागेल असा निष्कर्ष तुम्ही काढू नये. तिचा स्वभाव धाडसी आहे. धाडसी स्वभाव तिने लाल रंगाचे जे कपडे घातले आहेत ते दर्शवत आहे. मंगळ हा धाडस दाखवतो आणि ऊर्जा दाखवतो. अंगावर असलेला हा जो लाल रंग आहे तो मंगळाकडे येतो. हिरव्या रंगाचा स्कार्फ तिने घातला आहे. हिरवा रंग हा बुधाकडे येतो. हिरवा रंग बुद्धिमत्ता दाखवतो. वाणीचा कारक आहे. त्यामुळे ती जे बोलेल ते बुद्धीच्या चातुर्याने बोलेल. शब्द कसे आणि कुठे वापरायचे याचे बरोबर ज्ञान तिच्याकडे आहे. एक मिनिट.
आवाज येत नाहीये मॅम. हो मॅडम, नाही येत आवाज. हा मीच म्यूट केला होता. मुलगा शाळेतून आला ना, त्याला जेवण वाढायचं होतं त्यामुळे. ओ, ओके मॅडम, ओके. तर तिने काय केला, हिरवा रंगाचा स्कार्फ घातलेला आहे. हिरवा रंग हा बुधाकडे येतो. हिरवा रंग हा बुद्धिमत्ता सुद्धा दाखवतो. वाणीचा कारक त्यामुळे ती जे बोलेल ते बुद्धी चातुर्याने बोलेल. शब्द कसे आणि कसे वापरायचे, एक मिनिट. तर शब्द असे बोलेल की कसे कुठे वापरायचे याचे बरोबर ज्ञान तिच्याकडे आहे. तिच्या बाजूला जे खांब आहेत ते पांढऱ्या रंगाचे. एक 5 मिनिटं द्या हा मला. हो चालेल मॅडम.
आज आपण आहे ना ही कार्ड संपून टाकूयात हा आता चारच्या आतमध्ये. तर बुद्धीच्या चातुर्याने बोलेल शब्द कसे बोलायचे, कुठे वापरायचे त्याचे बरोबर ज्ञान तिच्याकडे आहे. तिच्या बाजूला जे खांब आहेत ते पांढऱ्या रंगाचे आहे. पांढरा रंग हा पवित्रता दर्शवतो, प्युरिटी आणि ट्रान्सपरन्सी दाखवतो. पारदर्शकता असते, सात्विकता. सिंहासन हे दगडी आहे. न्याय करताना मनाने कठोरता असायला हवी असे हे सिंहासन दाखवतं. तर तिथे भावनेच्या भरात न्याय देऊन चालत नाही. असे समजू नये की कोर्ट केसचाच निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. तुमची बाजू जर बरोबर असेल तर तुमच्या बाजूने निकाल लागेल. तिच्या डोळ्यावर आपल्याला न्याय देवतेप्रमाणे पट्टी नाही दिसत. तर ती जो निर्णय घेईल तो काय असेल, जो पारदर्शकता असेल, जो बरोबर असेल त्याच्या बाजूने तो निर्णय असेल. जोडीदार कसा असेल जर असा प्रश्न असेल तर जर हे कार्ड आलं तर तुम्ही सांगू शकता की तुमचा होणारा हा जोडीदार जो आहे तो अधिकार पदावर असेल, काम करणारा, चांगली कर्म करणारा असेल, समाजसेवेशी संबंधित कार्य करणारा असेल. नोकरी संबंधित प्रश्न असल्यास नोकरी बदलावी का, तर तुम्ही सांगू शकता की हो नक्कीच नोकरीमध्ये बदल करावा, तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते, उच्च पदावरील नोकरी मिळू शकते. असा प्रश्न असेल की मला प्रमोशन मिळेल का, आणि हे कार्ड आलं तर नक्कीच तुम्हाला चांगले मोठे प्रमोशन मिळू शकते. तुम्ही उत्तर देऊ शकता. मी यशस्वी होईल का जीवनात असा प्रश्न असेल तर हे कार्ड आले तर तुम्ही सांगू शकता हो नक्कीच तुम्ही यशस्वी होणार. पण कार्य करताना कर्म हे खोटेपणाने नसावे, ते कर्म न्यायाने आणि सत्याच्या मार्गाने जाणारे असावे. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी तुम्ही तुमचा बॅलन्स न डगमगता स्थिर ठेवायला हवा. काय चूक काय बरोबर ह्याची तुम्हाला निवड करता यायला हवी. जर हे कार्ड रिलेशनशिपच्या संबंधित प्रश्न असेल, दोघांमध्ये वाद असेल आणि जर हे कार्ड आलं तर तुम्ही सांगू शकता की तुमचे रिलेशनशिप नक्कीच चांगले होईल. तुमच्या दोघांच्या स्वभावात जी कठोरता आहे, प्रॅक्टिकलपणा आला आहे, तो एकमेकांच्या वागण्या बोलण्यात एकमेकांविषयी तो थोडासा कमी करावा. तिथे प्रेमाचा ओलावा घेऊन येण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच सर्व गोष्टी समतोल ठेवाव्यात. म्हणजे तुमचे नाते हे काय होईल, व्यवस्थित टिकून राहील आणि नातेसंबंध हे सुधारू लागतील. नातेसंबंधात हे डोक्याने विचार करू नये, तर नातेसंबंधांमध्ये भावनेची झालर द्यावी. म्हणजे तुमच्या दोघांचं नातं हे चांगल्या रीतीने राहील, त्यामध्ये भावनिकता राहील. हे कार्ड दोघांमधील भावनिकता कमी झालेली असावी असे सुद्धा दाखवणारं हे कार्ड आहे. करिअर व पैसा जर याच्या संबंधित हे कार्ड आलं तर तुम्ही सांगू शकता की नक्कीच तुमच्या जीवनात चांगला आर्थिक स्तर तुम्ही गाठाल, समाजात मान सन्मान प्राप्त होईल, तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण होतील. आरोग्या संदर्भात हे कार्ड आलं तर तुम्ही सांगू शकता की तुम्ही जास्त काम केल्याने, सतत बुद्धीला कार्यरत ठेवल्याने शारीरिक स्तराकडे स्वास्थ्याकडे लक्ष दिलं नाही, तुम्ही दुर्लक्ष केलं आणि बुद्धीला त्यामुळे थकवा आला आहे. त्यामुळे तुम्ही थोडेसे आराम करावा, जास्त कार्य करू नये. जास्त काम केलं तर डोक्याला तुम्हाला ब्लड प्रेशर संबंधित त्रास होऊ शकतो व वर्कलोड होऊ देऊ नये. आता द फुलचा प्रवास द हँगमॅन पर्यंत आला आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की आपण जीवनात जे अनुभव घेतो, ज्यातून शिकतो, त्याप्रमाणे आपण पुढील प्रवास करतो. तसाच हा जो द फूल आहे त्याने त्याच्या मागील प्रवासात काही अनुभव घेतले आहेत. पुढे पण प्रवासात त्याला आणखी अनुभव येणार आहे. पण त्याला आपल्या सर्वांना माहित आहे की पुढचा प्रवास करताना आपल्याला मागे फिरून एकदा पाहावं लागतं की आयुष्य कसं आहे. त्यातून आपण जो अनुभव आपल्याला मिळणार आहे
त्या अनुभवातून आपण पुढील आयुष्यासाठी त्याचा दृष्टिकोन त्या प्रकारे तयार करायचा आहे. जर हे कार्ड पाहिलं तर या कार्डात पाठीमागे आपल्याला पांढरा रंग दिसत आहे. म्हणजे हे कार्ड अजिबात वाईट नाही. पांढरा रंग हा प्युरिटी, पारदर्शकता दाखवतो. या कार्डाचे नाव द हँगमॅन आहे, पण नावाप्रमाणे ह्याला कोणी बांधून ठेवलेले आपल्याला दिसत नाही. तर हा स्वतःहून तशा उलट्या स्थितीमध्ये आपल्याला दिसत आहे. त्याच्या डोक्याभोवती आपल्याला तेजोवलय दिसत आहे. तर ही व्यक्ती बुद्धिमान आहे. दुसरे म्हणजे त्याच्या पायाकडे पाहिले तर 4 अंक आपल्याला दिसत आहे. 4 अंक हा स्थैर्य दाखवणारा आहे. म्हणजे मागे व्हील ऑफ फॉर्च्यून कार्ड पाहिलं, त्यामध्ये त्याच्याकडे नवीन संधी मिळाल्या, त्यानंतर तो जस्टिस कडे आला. त्याने काय केलं, जस्टिसने त्याचे सर्व प्रश्न आपल्याकडे असलेल्या बुद्धीने, ऊर्जेने सोडवले. आपल्याला माहितीये ना, जस्टिसच्या कार्डामध्ये तिने तलवार पकडली आहे. तलवार म्हणजे हे बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. म्हणून त्याच्याकडे आता आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला आहे. तो त्याने नजरेने पाहण्याचा प्रयत्न करत आहे. आयुष्याला आपल्या प्रवासात आपण त्याच गोष्टी करत नाही, तर आपण असे केले तर आपल्याला काय होतं की त्या चुका होतात किंवा कंटाळा येतो. त्याच गोष्टी केल्या की आपल्याला त्या पुन्हा पुन्हा चुका होतात. म्हणून चुका या पुन्हा होऊ नये म्हणून नवीन पद्धती स्वीकारायच्या असतात आणि त्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला त्या सोडवायच्या असतात. जेव्हा आपले विचार बदलतात तेव्हा आपला दृष्टिकोन बदलतो. दृष्टिकोन बदलला की आपलं काय होतं, बोलणं आणि कृती बदलते. जर एखादी गोष्ट चांगली करायची असेल तर त्या गोष्टीमधून आपल्याला पॉझिटिव्ह उत्तर जर हवं असेल तर आपल्याला ह्याप्रमाणे आपल्या आयुष्याला एक पॉज द्यावा लागेल, थोडस थांबावं लागेल, एकांतात जाऊन मागे काय अनुभव घेतले आणि पुढे कसे जाणार, नवीन गोष्टी आत्मसात करून आपण कशा प्रकारे परिवर्तन आणू शकतो हे आपल्याला द हँगमॅन मध्ये दाखवत आहे. हँगमॅन आपल्याला काय सांगतो, तर तुम्हाला नवीन काही शिकायचे असेल, अनुभव घ्यायचे असतील, तर आयुष्यात पॉझिटिव्हिटी आणायची असेल तर आयुष्याकडे बघण्याचा तुम्हाला दृष्टिकोन बदलावा लागेल. नवीन काही आत्मसात करावं लागेल किंवा नवीन काही तुम्हाला शिकावं लागेल, मार्ग निवडावा लागेल. तरच तुमचे आयुष्यातले प्रश्न सुटतील आणि ज्या मार्गाने तुम्ही आतापर्यंत चालत आला आहात तर थोडस तुम्हाला पुढील मार्गामध्ये आव्हानं स्वीकारण्याकरता पुरेसा आहे का असा विचार तुम्हाला करावा लागेल. कुठल्या गोष्टीची जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी आपण पूर्ण करू शकतो का असा सुद्धा आपण विचार करावा. याकरता जर आपल्याला जबाबदारी पूर्ण करायची असेल तर थोडस काय आपल्याला थांबून विचार करावा लागेल. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्हाला स्वतःला त्यासाठी अगोदर तयार करावं लागेल. तुम्हाला ते तयार व्हावं लागेल. त्यासाठी जी काही तुम्ही जबाबदारी पार पाडाल तर द हँगमॅन सांगतो की जी तुम्ही गोष्ट होणार आहे किंवा ज्या गोष्टी संबंधित प्रश्न आहे त्याकरिता तुम्हाला आधी तयार व्हावं लागेल. म्हणजे हे कार्ड काय दाखवतं की तुम्हाला जी पण काही समोर जो व्यक्ती प्रश्न घेऊन आला आहे त्या प्रश्नाचं उत्तर जर त्याला हवं असेल तर त्याला त्यासाठी काय स्वतःची अगोदर तयारी करून घ्यावी लागेल, त्याला त्याच्यामधली क्षमता वाढवावी लागेल, तरच तो पुढची आव्हानं स्वीकारू शकतो. त्यामुळे थोडस थांबा, पॉज द्या, थोडासा विचार करा आणि पुढे जा. भूतकाळामध्ये ज्या चुका झाल्या आहेत त्यावर विचार करून पुढे जावं, तरच निर्णय घ्यावा. म्हणजेच तुमचे निर्णय हे चुकणार नाहीत. त्यामुळे तुमचं काय होईल, पुढील कार्य हे चांगल्या पद्धतीने पार पडेल आणि तुमचं त्याच्यामध्ये हित संपन्न होईल असं दाखवणारं हे कार्ड आहे. एखादी गोष्ट जर तुम्हाला हवी असेल तर ती कधी मिळेल हे कार्ड आलं तर थोडस थांबा, तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल, पण अपेक्षित उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल.
रिलेशनशिपच्या संदर्भात समजा जर प्रश्न असेल, वादविवाद असतील आणि जर हे कार्ड आलं तर तुमच्या दोघांकडून काय चुका झाल्या आहेत त्या थोडे दिवस दोघांनी एकमेकांपासून पॉज घ्यावा. तर रिलेशनशिपच्या संदर्भात प्रश्न असेल, वादविवाद असतील आणि जर हे कार्ड आलं तर तुम्ही दोघांनी काय चुका झाल्यात त्या थोड्याशा दोघांनी एकमेकांना पॉज घ्यावा आणि त्यानंतर नव्याने सुरू करावे याबद्दल सांगावे. पॉझिटिव्ह विचार करून पुढे जावं. नात्यामध्ये जबरदस्तीने न वागता एकमेकांवर दबाव आणण्यापेक्षा थोडे दिवस एकटे राहून एकमेकांबद्दल कसा दृष्टिकोन बदलता येईल ते पाहावं. त्यामुळे जीवनातील बऱ्याच समस्या दूर होतील आणि तुमच्या नात्यातील पुढची पायरी व्यवस्थित पार पडाल असे तुम्ही सांगू शकता. आर्थिक परिस्थिती करता प्रश्न असेल आणि जर हे कार्ड आलं तर तुमची आर्थिक परिस्थिती नक्कीच चांगली होईल, परंतु थोडीशी वाट पाहावी लागेल. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होईल याबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल. तसा बदल तुम्हाला स्वतःमध्ये करून घ्यावा लागेल, तेव्हा तुमची आर्थिक परिस्थिती ही बदलेल. जर आरोग्या संदर्भात कार्ड आले तर तुम्ही आरोग्याच्या बाबतीत काय निर्णय घेता, कुठले विचार करता याचा विचार करावा, त्यानुसार बदल करावा आणि पुढे जावं असं दाखवणारं हे कार्ड आहे. म्हणजेच काय तर जो प्रश्न आहे त्याच्यासाठी व्यक्तीला थोडंसं थांबायचं, थोडा विचार करावा, थोडासा पॉज द्यावा, मागे काय चुका झाल्यात त्या विचार कराव्यात आणि नंतर पुढचे निर्णय घ्यावेत अशा प्रकारे सांगणारं हे कार्ड आहे. म्हणजेच व्यक्ती त्याच चुका पुन्हा पुन्हा करणार नाही आणि त्यामुळे त्याच्या त्या गोष्टी सुधारतील. आता द फूलचा प्रवास हा कुठे आला आहे, डेथ कार्डामध्ये आला. डेथ हे कार्ड टॅरो संचामधील 13 नंबरचं कार्ड आहे. जरी टॅरो संचामधील डेथ कार्ड आलं तर अनेक जणांना याची भीती वाटते, पण एक टॅरो रीडर म्हणून तुम्ही भीती बाळगू नये. डेथ म्हणजे काय तर मृत्यू म्हणजे परिवर्तन आहे, बदल असतो. फक्त शरीराचा नसतो तर विचारांचा सुद्धा असतो. जुनी एखादी गोष्ट कायमस्वरूपी सोडून नवीन गोष्ट आपण स्वीकारतो, म्हणजे जुन्या गोष्टीचा मृत्यू होतो आणि आपण नवीन गोष्टींमध्ये त्याचे परिवर्तन करतो. डेथ हे कार्ड वास्तविक मृत्यू नसतो, जो बदल असतो तो आपल्या जीवनात होणारा, आणि कुठला पण बदल होताना हा त्रास हा होतोच आणि बदल हा अनपेक्षित असतो. कधी कधी आपल्यासाठी किंवा होणारा बदल हा अचानक सुद्धा असू शकतो. आपल्यासाठी होणारा जो बदल असतो तो प्रत्येक वेळेस चांगलाच असेल अशी धारणा मनात नसावी. जो पण बदल होईल त्याकरता स्वतःमध्ये त्या बदलाला आत्मसात करण्याकरता क्षमता निर्माण करावी किंवा त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करावा. जर तो निगेटिव्ह बदल असेल तर तो निगेटिव्ह बदल जो पण होईल त्याचा त्रास होऊ शकतो. जो काही बदल होईल तो स्वीकारण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला लागेल. स्वतःवर विश्वास असायला पाहिजे. जी पण समस्या समोर येईल त्यावर तुम्हाला मात करून पुढची वाटचाल ही सकारात्मक रीतीने केली पाहिजे. पुढे जाण्यासाठी तसा तुमच्यामध्ये मनामध्ये विश्वास असायला हवा. जो पण भूतकाळ आहे मागे सोडून पुढे जायचं आहे, तेव्हा तुमची वाटचाल ही बरोबर दिशेने पुढे जाईल. डेथ म्हणजे काय तर शरीर आत्म्याला सोडते आणि नवीन शरीर धारण करते. मृत्यू म्हणजे जीवनाचा अंत असतो असे कधीही समजू नये. आत्मा हा काय आहे, कायम अमर असतो. तो एक शरीर सोडून दुसरे शरीर धारण करतो. त्या पृथ्वीवर असा एकही मनुष्य नाही जो हजारो वर्ष जगेल. डेथ हे कार्ड आलं तर एखादी घटना ही परिवर्तन होणार आहे हे लक्षात घ्यावं. त्या कार्डवर वृश्चिक राशीचा अंमल आहे असं म्हणतात. कर्क, वृश्चिक, मीन ह्या 3 राशी जलतत्वाकडे येतात. कर्क राशीकडे स्वच्छ निर्मळ पाणी वाहते, तिथे निस्वार्थ प्रेम आहे. कर्क राशीकडे तर वृश्चिक राशीकडे सुद्धा प्रेम आहे, पण जोपर्यंत ती व्यक्ती त्या व्यक्ती बरोबर रिलेशन मध्ये चांगले ठेवेल तोपर्यंत. जर राग आला तर तो राग मनात धरून ठेवेल, कारण वृश्चिक राशीत
साठवलेलं पाणी दिसतं. थोडक्यात म्हणजे काय, तर तो राग त्यांनी सोडून देणं, बदल आणायला पाहिजे. वृश्चिक रास काय दाखवते, म्हणून तर वृश्चिक राशीला कुंडलीत अष्टम स्थान दिलेलं आहे. ते ह्या करता की जो काही राग मोह आहे तो सोडून नवीन परिवर्तन केलं तर त्यांच्या आयुष्यात पुढे यायला मदत होते. हे कार्ड नवीन संधी, नवीन ऑपॉर्च्युनिटी दाखवतं. ह्या कार्डाखाली जी माणसं पडलेली दिसतात म्हणजे मृत्यू तुल्य पीडा दिसते, पण ह्या कार्डामध्ये मागे आपल्याला सूर्य सुद्धा दिसत आहे. तर तो रोज सूर्य काय करतो, रोज आपल्या जीवनात नवीन सकाळ घेऊन येतो. जो सूर्य घेऊन येतो आपल्यासाठी, म्हणजे तुमच्यासाठी नवीन संधी ह्या काय आहेत, वाट पाहत आहेत. प्रकाश म्हणजेच काय आहे, नवीन संधी वाट पाहत आहे. पण ती संधी तुम्हाला तेव्हा मिळेल जेव्हा तुम्ही तो मनापासून बदल स्वीकारण्याकरता पूर्णपणे तयार असाल. तेव्हा तो पॉझिटिव्ह बदल असू शकतो तुमच्यासाठी. आपण कित्येक वेळेला आपल्या आयुष्यात आजूबाजूला असे लोक पाहिले असतील की नोकरीच्या ठिकाणी कित्येक दिवस काम करत असतात, ते नोकरीमध्ये परिवर्तन करण्यासाठी अजिबात तयार नसतात. त्यांच्या मागील लोक परिवर्तन करून त्यांच्यापेक्षा पुढे गेलेले आपल्याला दिसतात. काही लोक हे काळासोबत बदलण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोक हे काळासोबत बदलण्याचा प्रयत्न करतच नसतात. त्यामुळे त्यांना काय त्रास भोगावा लागतो. त्यांच्या या भूमिकेमुळे जीवनात मिळणाऱ्या संधी त्या व्यक्ती स्वतःहून नाकारतात. हे कार्ड असं दाखवणार आहे की बदल घडणार आहे. जो बदल घडणार त्या बदलाला सामोरे जावे. कदाचित काही काळ वेदना होतील, पण नंतर सर्व ठीक होईल. बघा, कोणत्याही नोकरीच्या ठिकाणी गेलो, नवीन नोकरीच्या ठिकाणी, तर काय होतं, अगोदर तिकडचं वातावरण, तिकडच्या लोकांना समजून घेणं, बॉसला समजून घेणं, तिकडची लोक कशी हे सगळं नवीन असतं आणि तिथे रुळायला आपल्याला वेळ लागतो. पण तो वेळ लागताना त्रास हा होतोच ना. तसंच म्हणजे हे काय दाखवतं की तुमच्या आयुष्यामध्ये जो पण बदल होईल त्याला तुम्हाला समजून घ्यायला थोडासा वेळ लागेल. जसं रिलेशनशिपच्या संदर्भात पण एखादी व्यक्ती आली, तिचं प्रेम प्रकरण तुटलं आहे आणि तिने त्याच्याबरोबर लग्न करण्याकरता फार स्वप्न बघितले, पण तिचं लग्न हे दुसऱ्या व्यक्ती बरोबर होते. म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये काय झाला, तो बदल झाला आणि तिने आतापर्यंत ज्याला एक पती म्हणून पाहिलं होतं आणि तिला त्या दुसऱ्या व्यक्ती बरोबर राहावं लागलं. पण तो बदल, तिला जे रिलेशनशिप मध्ये जे नातं तिने त्याच्याबरोबर निभवलं होतं, त्याच्याबरोबर ते नातं निभवताना तिला थोडासा वेळ लागणार. म्हणजेच काय, तर बदल घडणार, पण त्या बदलाला सामोरं जायला तुम्हाला थोडासा वेळ लागणार. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरं देता आली पाहिजे समोरच्या व्यक्तीला. तर कदाचित काही काळ वेदना होतील, पण नंतर सर्व ठीक होईल. ह्या कार्डात आपल्याला असं पण दिसतं की पांढऱ्या घोड्यावर एक व्यक्ती बसलेली आहे, घोडेस्वार, आणि पुढे जात आहे. आपल्याला असं दिसतं, म्हणजे काय, तर परिवर्तन आयुष्यात होणार, परिवर्तन येणार असं दिसतं. स्थित्यंतर प्रवास दाखवणारं हे कार्ड आहे. प्रवास काय आहे, चांगला आहे. हा प्रवास वेदनादायी नाही. डेथच्या हातामध्ये आपल्याला निशाण सुद्धा दिसत आहे. जो फ्लॅग आहे त्याने घेतलेला आहे, जे निशाण आहे ते काळ्या रंगाचे दिसत आहे. एखाद्या देशाचा झेंडा असलेला दिसत आहे. ह्या काळ्या रंगाचा झेंडाचा जरी असला तरी त्याच्यावर काय आहे, सफेद रंगाचं हे फूल आपल्याला दिसत आहे. झेंडा आपण पाहिला, जेव्हा एखादी गोष्ट आपण मिळवतो किंवा त्याचा प्रतिकार करून ती प्राप्त करतो, तेव्हा आपण झेंडा तो आपल्याला मिळतो. म्हणजेच काय, तर आपला विजय होतो आणि ते कार्य निश्चित रीतीने होतेच. म्हणजे आपण या कार्डवरून हे नक्की सांगू शकतो की परिवर्तन हे होणारच, पण परिवर्तन होताना कदाचित मनाला वेदना होतील. परंतु या कार्ड मध्ये पुढे असणारा जो सूर्य आहे तो आपल्यासाठी काय आहे, की हा जो सूर्य आहे इथे, तो नवीन ऊर्जा घेऊन येणार आहे असं दाखवलं आहे. आयुष्यात नवीन येईल, काही परिवर्तन होईल, ते स्वीकारायला हवं. जर हे परिवर्तन स्वीकारण्याकरिता स्वतःला तुम्हाला बदल करावे लागतील, थोडासा त्रास होईल, परंतु मिळणाऱ्या संधी ह्या पुढे जर निघून गेल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतात. रिलेशनशिपच्या संदर्भात सुद्धा जर हे कार्ड आलं तर जातकांनी, तर तुमच्या रिलेशनशिप मध्ये सध्या चांगले नाही,
तर काय करावे, तर तुम्ही सांगू शकता की दोघांच्या नात्यामध्ये कदाचित ज्या पण जुन्या कडवड गोष्टी आहेत, तर तुम्हाला काय करायचं आहे, जुन्या ज्या कडवड गोष्टी आहेत त्या सोडून द्यायला हव्यात. मनात साठवून ठेवल्या तर त्या रिलेशनशिप त्याने खराब होईल. तर आर्थिक आणि करिअरच्या संदर्भात हे कार्ड आलं तर त्यांना तुम्ही सांगू शकता की ज्या गोष्टीमधून अर्थप्राप्ती करत असाल त्यात थोडेसे बदल आणावे लागतील. जर त्या गोष्टींवर अवलंबून राहिलात तर अपेक्षित असणारी अर्थप्राप्ती मिळणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे जुन्या गोष्टींवर अवलंबून राहू नका, नवीन गोष्टींचा स्वीकार करा, त्यामुळे आर्थिक स्थैर्य वाढेल. असा प्रश्न असेल की मी नोकरी बदलावी का, तर तुम्ही नक्कीच नोकरी बदला असं सांगू शकता. नवीन नोकरी तुम्ही शोधा, तशी सुरुवात करा. जर तुम्ही सुरुवात नाही केली तर निसर्ग हा काहीतरी बदल तुमच्या नोकरीच्या ठिकाणी करेल. कदाचित तुम्ही ज्या नोकरीवर आहात त्या कामामध्ये बदल होऊ शकतो किंवा ट्रान्सफर होऊ शकते. जो बदल होईल तो बदल स्वीकारण्यासाठी तुमची मनाची तयारी असायला हवी. सध्या तुम्ही तुमच्या मनाची तयारी करत नाही, त्यामुळे जो पण विचार कराल तो पुढचा विचार करून पुढील निर्णय घ्या असं दाखवणारं हे कार्ड आहे. म्हणजे बदल हे गरजेचे असणार आहेत. नक्कीच आर्थिक समस्या संदर्भात जर कार्ड असेल, प्रश्न असेल तर हो, आर्थिक समस्या दूर होतील, बदल हे नक्कीच येतील. आरोग्य संबंधित जर हे कार्ड आलं तर स्क्रीनशॉट करते ना, हे बघ स्क्रीनशॉट केला तर कसं करायचं? तब्येतीत जर सुधारणा होत नसेल तर उपचारासंबंधित बदल करावेत. डॉक्टर नाही येते कुठलं बटन? जागा बदलून पाहावी. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत हा सकारात्मक बदल येऊ शकतात. मॅडम आवाज येत आहेत दुसरे. कोणाचं तरी माईक चालू आहे. हो, केला मी, ऑफ केला. आता आपण आलो आहोत टेम्परन्सच्या कार्डकडे. तर टेम्परन्स हे कार्ड पाहिलं की तर आपल्याला काय, एक स्त्री दिसत आहे, ती शांत आहे, तिच्या हातात 2 कप आहेत आणि ती त्या कप्स मध्ये असलेल्या जलतत्वाला संतुलित करायचा प्रयत्न करत आहे असं आपल्याला दिसतं. आपल्याला ह्या कार्ड मध्ये आपल्याला माहित आहे की जलतत्वामध्ये भावना आहे, संवाद आहे, नातेसंबंध आपण पाहतो. ह्यामध्ये इमोशन्स आहे. जिथे व्यक्ती जेव्हा इमोशनल लेवलवर विचार करते त्यावेळी तिने पूर्ण स्वतःला काय समोरच्या व्यक्तीकरता समर्पित केलेलं असतं. असं नाही की व्यक्तीकरता एखाद्या कामासाठी पण ती समर्पित होऊ शकते. स्वतःला समर्पित करते. जी पण परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीशी ती काय करते, जुळवून घेण्याचा प्रयत्न करते. सदैव प्रयत्न करत असते, कारण तिथे प्रॅक्टिकल स्वरूपात विचार न करता निस्वार्थी मनाने विचार करत असते. तिथे तिचा स्वतःवरचा संयम कधी कधी कमी पडतो, कारण प्रत्येक वेळी नात्यात शांतताच मिळेल असं नसतं, तर कधी कधी नातं हे बॅलन्स मध्ये आणि संघर्षासाठी संघर्ष सुद्धा आपल्याला करावा लागतो. नात्यामध्ये नातं जपण्यासाठी काय करावं हे समजत नसतं. विचारांवर स्थिरता नसते, विचार हे पक्के होत नाहीत. ह्या कार्डात जी स्त्री आहे ती एका देवदूताप्रमाणे दिसत आहे. तिच्या मस्तकाभोवती एक तेजोवलय पण आपल्याला दिसत आहे. डोक्याच्या मधोमध एक सूर्य आहे पाठीमागे, आणि एक तो सूर्य उगवत असताना आपल्याला दिसत आहे. जिथे सूर्य आहे तिथे काय आहे, पारदर्शकता आहे. जिथे पाणी असते तिथे इमोशन्स आहे. सूर्य आणि पाणी म्हणजे अग्नितत्व आणि जलतत्व कार्ड मध्ये आपल्याला दिसत आहे. अग्नितत्वाकडे ऊर्जा आहे, कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याची क्षमता. जर जलतत्वाकडे भावनिकता आहे, तिच्या पायाशी आपल्याला जल स्थिर दिसत आहे, पण तिने तिचा एक पाय दगडावर ठेवला आहे तर एक पाय काय केला आहे, जमिनीवर ठेवला आहे.
म्हणजे इथे आपल्याला पृथ्वी तत्वाचा सुद्धा दिसत आहे, संबंध दिसत आहे. गोष्टी धरून ठेवण्याकरता पृथ्वी तत्व सहाय्यता करत असतं. आपल्याला ह्या कार्डामध्ये 3 सूर्य दिसत आहेत. हा, त्या कार्डात अग्नितत्वाची पूर्ण ऊर्जा भरलेली आहे. त्या स्त्रीला पंख आहेत, त्या पंखांना सुद्धा लाल रंग आपल्याला दिसत आहेत. लाल रंग हा मंगळाकडे येतो. मंगळ ऊर्जेचा कारक ग्रह आहे, त्यामुळे स्त्रीकडे एक पॉवरफुल एनर्जी आपल्याला दिसत आहे. ही पॉवरफुल एनर्जी देवदूत असल्याप्रमाणे आपल्याला वाटत आहे. तिच्या पाठीमागे आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं सुद्धा दिसत आहेत. पिवळा रंग हा काय आहे, आध्यात्मिकचा मानला जातो व ज्ञानाचा आहे, स्थिर आहे, स्थिरता दाखवणारा रंग आहे. हा रंग गुरुग्रहाच्या अंमलाखाली येतो. आपल्याला ह्या कार्डात फुलं सुद्धा दिसत आहेत. पाण्याजवळून एक मार्ग निघाला आहे. तो मार्ग सूर्याच्या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे त्या इमोशन्स मधून आपल्याला पारदर्शकता आहे, त्यामुळे लपवलेले असे काही दिसत नाही. त्या इमोशन्स मधून उबदारपणा मिळत आहे. ह्या कार्ड मध्ये बॅलन्स दिसत आहे. ह्या कार्ड मध्ये जलतत्व आणि अग्नितत्व व पृथ्वी तत्व योग्य प्रकारे बॅलन्स साधताना आपल्याला दिसत आहे. इमोशन्स असे पण नसावेत की ज्यामुळे त्या नात्याचं दडपण मनावर येईल आणि तो त्रास सहन करण्या पलीकडे जाईल. त्यामुळे ह्या कार्ड मध्ये जलतत्व व अग्नितत्व यामधून जाणारा मार्ग दाखवला आहे. ह्या कार्डात नियमितपणा सुद्धा दिसत आहे. सतत कार्यरत राहणे हे सुद्धा आपल्याला दिसतं. ह्या कार्डामध्ये योग्य वेळी योग्य काम करण्याची क्षमता, तिच्या आजूबाजूला अजिबात लक्ष नाही. हातात असलेल्या कप्स वरती तिने लक्ष केंद्रित केलं आहे, म्हणजे तिच्याकडे काय आहे, फोकस आपल्याला दिसतो. तिच्या पायाजवळ असलेले जल हे निळ्या रंगाचे आहे. निळा रंग काय आहे, शांततेचा, गूढतेचा. तर अंगात तिने जे वस्त्र घातलं आहे ते काय आहे, सफेद रंगाचे आहे. सफेद रंग हा पवित्रता व पारदर्शकता दाखवतो. तिचे जे पंख आहेत ते भरारी घेण्यासाठी तिने उघडलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला दिसतात. म्हणजे ह्या कार्ड वरून असे सांगता येते की एखादी व्यक्ती संकटात असेल, तर मार्ग मिळत नसेल, तर हे कार्ड आलं तर तुम्ही सांगू शकता की नक्की तुमच्यावर दैवी आशीर्वाद आहेत आणि संकटाच्या वेळी तुम्हाला अचानक कोणाचा तरी मदतीचा हात येऊ शकतो. एखाद्या देवदूताप्रमाणे तुम्ही त्यांना सांगू शकता. तिने एक पाय दगडावर ठेवला आहे, तर एक पाय काय केलाय, जमिनीवर ठेवला आहे. तिच्या दोन्ही हातात कप्स मधील पाणी ह्या कपातून त्या कपात करत आहे. म्हणजेच काय, तर मनाची द्विधा मनस्थिती सुद्धा दाखवणारे हे कार्ड आहे. जर असा प्रश्न असेल की माझा पार्टनर कसा आहे, असेल, ज्या व्यक्तीसोबत मी आहे ती व्यक्ती कशी आहे, हे कार्ड आलं तर तुम्ही सांगू शकता की तुमचा पार्टनर चांगला सुसंवाद करणारा, इमोशनल लेवलवर तुमच्या सोबत त्याची अटॅचमेंट असेल. तुमच्या जोडीदाराची अपेक्षा म्हणजे दोघांमधील वचनबद्धता त्याला हवी असेल, असे त्याला कायम वाटत राहील. तुमच्या नात्यात दोघे जण मिळून कायम संतुलन ठेवाल. जर रिलेशनशिप खराब असेल आणि जर हे कार्ड आलं तर त्यांना तुम्ही सांगू शकता की तुमच्या दोघांमधील नातं घट्ट होण्यासाठी दोघांनी संयम बाळगला पाहिजे. पटकन दोघांनी एकमेकांना रिॲक्शन देऊ नये. तुम्ही दोघांनी संयम ठेवला तर नातं हे चांगलं राहील आणि तुमच्या दोघांमधील आकर्षण हे कायम राहील. करिअर आणि नोकरी संदर्भात प्रश्न असेल आणि जर हे कार्ड आलं असेल तर तुम्हाला नोकरी व करिअर संदर्भात सकारात्मक रिझल्ट मिळतील. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. यश हे नक्की मिळेल. तुम्ही उंच भरारी घ्याल. या स्त्रीला पंख दिले आहेत, म्हणजे असं आपल्याला दिसतं की पंख मोठे आहेत. यश हे नक्कीच मिळणार. तुमच्याकडे पंख आहेत, त्या पंखांना बळ द्या. तुम्ही उंच भरारी घ्या, असं सांगणारं हे कार्ड आहे. आर्थिक स्थितीबाबत विचार केला तर कार्ड स्थिरता कमी दिसत आहे. या कार्डात आर्थिक स्थितीबाबत असं सांगतो की तुम्हाला तुमच्या आर्थिक
खर्चावर संतुलन ठेवायला हवं, बाळगायला हवं. पैसा खर्च करताना विचारपूर्वक पैसा खर्च करावा. बचत करण्याचा दृष्टिकोन कायम ठेवला पाहिजे. तुम्ही असं सांगू शकता व्यक्तीला. आरोग्या संदर्भात हे कार्ड आलं तर चुकीच्या गोष्टीचे व्यसन केल्यामुळे, जास्त मानसिक त्रास घेतल्यामुळे, खाण्यापिण्यावरती नियंत्रण न ठेवल्यामुळे तुम्हाला आजार येऊ शकतात. तर हे झालं आपलं टेम्परन्सचं कार्ड. आता पुढील कार्ड घेऊया, द डेव्हिलचं कार्ड. द डेव्हिल हे कार्ड पाहिलं की काळा रंग आपल्याला दिसतो. या कार्ड मध्ये आपल्याला जास्त दिसतो. काळा रंग हा नैराश्य दाखवतो. कुठल्याही गोष्टीची क्लॅरिटी दिसत नाही. आपल्या सर्वांना माहित आहे, नैराश्य आले की व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाते. आपल्या सर्वांनी ऍडम आणि ईव्हची जी गोष्ट ऐकली आहे, सर्पाने त्यांच्या मनामध्ये मोह निर्माण केला आणि त्या मोहात आल्यानंतर देवाने जे फळ खाऊ नको म्हणून सांगितले होते ते फळ काय केले, दोघांनी खाल्लं आणि ते फळ होतं ज्ञानवृक्षाचं. ते फळ खाल्ल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती होते. त्यानंतर त्यांना स्वतंत्रता हवी हवीशी वाटत असते आणि ते दोघे जण परमेश्वरापासून लांब होतात. आपल्या रोजच्या आयुष्यात पण आपण असंच असतो. जोपर्यंत आपले विचार चांगले असतात, तोपर्यंत आपल्या भावना चांगल्या असतात, तोपर्यंत आपल्याला सर्व जग हे काय वाटत असतं, चांगलं वाटत असतं. आणि अगोदर आपण जो विचार करा म्हणजे करण्या अगोदर पण विचार करावा, नाही तर तुम्ही म्हणजे जर वाईट विचार आले तर कुठला तो विचार आपण कृतीत करण्या अगोदर काय करायचं आहे, विचार करावा. नाहीतर मग त्याने काय होईल, तुम्ही एका कुठल्या तरी गोष्टीमध्ये बंधनात अडकू शकता जर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर. म्हणजे जेव्हा वाटते सकारात्मक विचार ठेवून त्यातून बाहेर कसे पडता येईल, त्याचा म्हणजे परिस्थिती तुमच्यावर कशी पण येऊ द्या, पण तुम्ही त्यावेळेला काय केला पाहिजे, सकारात्मक विचार ठेवायला पाहिजेत. तरच तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता, नाहीतर तुम्ही त्यामध्ये अडकू शकता. तुमच्या बरोबर कसे वागतात बाकीचे लोक, तो सर्व गोष्टी नियंत्रणात आहे का, त्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. कारण कार्ड असं पण दाखवतं की काही गोष्टी ह्या तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत आणि त्याला कारण म्हणजे तुमचे भौतिक आणि मटेरियल लाईफ सुद्धा असू शकते. तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर लक्ष द्यायला हवं, स्वतःला परिपूर्ण ठेवायला हवं, जेणेकरून तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी निर्माण होऊ शकतात. कधी कधी जास्त स्वातंत्र्य मिळाले की स्वैराचार होतो आणि चुकीच्या वाटेवर व्यक्ती अडकते आणि चुकीच्या ठिकाणी व्यक्ती वळते, प्रलोभनांना बळी पडते. कधी कधी बंधनं ही चांगली असतात. बंधनं जेवढी वाईट समजतो तेवढे वाईट नसतात. कधी कधी आपण पाहतो माणूस पण एखाद्या जनावराप्रमाणे वागताना आपल्याला दिसतो. इथे या चित्रामध्ये पण आपल्याला माणसाला शिंग आलेली दिसतात. कधी कधी स्वतःहून सुद्धा माणूस त्या बंधनात अडकून घेतो, ज्यातून त्याला बाहेर पडता येत नाही. आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा परमेश्वर आपल्याला काही चांगल्या गोष्टी देतो, शक्ती देतो व त्यामुळे आपण कधी कधी कळत न कळत एखाद्या चांगल्या गोष्टीही करतो. तेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला एका देवदूताची उपमा सुद्धा देते. म्हणजेच काय, तर परमेश्वर हा आपल्या सोबत नेहमी असतो. ज्या वाईट शक्ती आपल्या आजूबाजूला आहेत त्या दूर करण्याकरता आपण जेव्हा वाईट गोष्टीकडे मध्ये स्वतःला अडकवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्यासाठी कोणीतरी देवदूताप्रमाणे सुद्धा आलेलं आपल्याला दिसतं. किंवा देवदूताप्रमाणे जेव्हा वाईट गोष्टी करतो तेव्हा आपल्याला कोणी म्हणजे देवदूताप्रमाणे आपल्याला कोण वाचवायला येत नाही, परंतु आपल्या हातून जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात ना, तेव्हा बरोबर देव परमेश्वराचं रूप हे कोणाच्याही रूपात येऊन आपल्याला काय करतं, मदत करतं. आणि तेव्हा चांगल्या शक्ती आपल्यावरती काम करत नाही जर वाईट याला तुम्ही गेलात तर. त्या कार्ड मधून बॅकग्राऊंडला काळा रंग सुद्धा दिलेला दिसतो. त्या चित्रात जी देवीला त्याला वटवाघुळाचे पंख आहेत. हा जो देव आहे पाठीमागे, त्याला वटवाघुळाचे पंख दिलेले आहेत पाठीमागे. त्या चित्रात जी स्त्री आणि पुरुष आहेत त्यांना काय आहे, शिंग आलेली दिसतात.
आणि ते कुठल्या तरी पाशात अडकलेले आहेत. त्यांना त्या पाशातून बाहेर निघणं कठीण झालेलं आहे आणि त्यांनी ठरवलंय की त्या पाशातून बाहेर निघू शकतात, पण ते त्यातून बाहेर निघत नाही. ही जी स्त्री आहे तिच्या पाठीमागे आपल्याला शेपूट सुद्धा दिसतं. इथे त्या स्त्रीच्या पाठीमागे आपल्याला शेपूट दिसतं. तर लवर्स कार्ड मध्ये पण स्त्री पुरुष आहे, पण तिथे स्त्रीच्या पाठीमागे आपल्याला द्राक्षाचा वेल आहे, पण इथे शेपटीला द्राक्ष आहेत. द्राक्ष म्हणजे मोह आहे आणि त्या मोहात ती स्वतःला अडकून ठेवत आहे. इथे पुरुषाच्या शेपटीला सुद्धा आग लागलेली दिसत आहे. म्हणजे मंगळ ग्रहाकडे येतो. मंगळ हा पुरुष ग्रह आहे. इथे वासना दाखवतात. यामध्ये पशुत्व आलेलं दिसत आहे. ह्या कार्डात कुठलीच पॉझिटिव्हिटीची एनर्जी नाही. ह्या कार्डामध्ये निगेटिव्ह एनर्जी आपल्याला दिसत आहे. थोडी राक्षसी वृत्ती, भौतिक सुखाचा भोगता असलेली व्यक्ती असू शकते किंवा चुकीचे विचार डोक्यात सतत येणारी अशी व्यक्ती असू शकते. तर डेव्हिलचे जेव्हा कार्ड येतं तेव्हा ते चुकीचं कर्म होणार असल्याचं हे कार्ड दाखवतं. कोर्ट कचेरी, करणी बाधा, तुरुंगवास याबद्दल सूचित करणारं हे कार्ड आहे. बंधन येण्याची शक्यता आहे. तुम्ही एखादं प्लॅनिंग करता आणि ते प्लॅनिंग करून पुढे जाता आणि अचानक कोणामुळे तरी त्या कामात व्यत्यय येऊन ते काम बंद पडतं. तेव्हा सुद्धा हे कार्ड सूचित करतं की एखाद्या दुःखद प्रसंगामध्ये अडकलेले आहात आणि त्यातून तुम्हाला बाहेर पडता येत नाही, असं सुद्धा हे दाखवणारं कार्ड आहे. रिलेशनशिपच्या संदर्भात जर प्रश्न असेल तर जोडीदाराच्या संदर्भात प्रश्न असेल की पटत नाही दोघांचे आणि जर हे कार्ड आलं तर तुम्ही सांगू शकता तुमच्या जोडीदाराला अडकल्याप्रमाणे वाटत असेल किंवा त्यांना तसे वाटत असेल किंवा तुम्हाला सुद्धा तसं वाटत असेल. त्यांना स्वातंत्र्याची गरज, स्वातंत्र्य राहण्याची गरज असेल, स्वतंत्र जीवन जगावंसं वाटत असेल, बंधनामध्ये अडकल्याप्रमाणे त्यांना वाटत असेल, तुमच्या दोघांच्या नातेसंबंधात प्रॉब्लेम आलेले असावेत किंवा जोडीदार हा भावनिक वृत्तीचा नसून त्यामध्ये थोडीशी राक्षसी वृत्ती असावी. नात्यामध्ये भावना आणायला हवी. एकमेकांना स्वतंत्रता देण्याचा प्रयत्न करावा. जोडीदार हा डिप्रेशन मध्ये पण असू शकतो कुठल्या तरी, त्यामुळे कदाचित नात्यामध्ये दुरावा आला असावा. अशा वेळी त्यांनी एकमेकांचे नातं जपण्याकरिता आणखी एका व्यक्तीचे काय करावे लागेल, मार्गदर्शन घ्यावं किंवा मदत घ्यावी. त्यामुळे नातं सुधारू शकतं. कधी कधी कार्ड भौतिक सुखाच्या दृष्टीने बाह्य प्रेम संबंध सुद्धा दाखवितं किंवा बाहेर असे प्रेम संबंध ठेवण्याची इच्छा माणसाच्या मनात जागृत होऊ शकते. करिअर संदर्भात जर हे कार्ड आलं आणि असं दाखवलं की व्यक्तीला नोकरीच्या क्षेत्रात अडकून राहिली आहे, नको असलेल्या नोकरीच्या ठिकाणी अडकून राहिली आहे किंवा नोकरीच्या ठिकाणी नको असलेल्या कामात सुद्धा गुंतून राहू शकते. एखादा असा प्रोजेक्ट मिळणे की जो पूर्ण करता येत नाही, उगाच गुंतून पडणे, असं सुद्धा हे कार्ड दाखवतं. नोकरीच्या ठिकाणी सतत वरिष्ठांच्या बंधनात अडकून राहिल्यानं स्वतंत्र विचार पद्धतीने काम न करता येण्यामुळे सुद्धा दुःख होऊ शकतं, असं सुद्धा दाखवतं हे कार्ड. नवीन नोकरी न मिळणे, जुन्या नोकरीत अडकून पडणे, आर्थिक स्थितीबाबत पैसा कुठे गुंतवल्यास तो पैसा अडकून राहू शकतो किंवा बरेच काही करायचे आहे, पैशाच्या अभावी हात बांधले गेले असल्यामुळे करता येत नाही. पैशाचा सोर्स हा कमी असू शकतो. कदाचित तुमच्याकडे असलेल्या पैशाचा वापर हा चुकीच्या ठिकाणी सुद्धा होताना दिसतो. आरोग्याच्या संदर्भात खाण्यापिण्याचे पथ्य न पाळल्याने किंवा मानसिक डिप्रेशनमुळे होणारे आजार, नैराश्य, पॅनिक अटॅक सुद्धा आपल्याला ह्या कार्ड मध्ये समजून येऊ शकतात. आता आपण द टॉवर कडे आलो.
द टॉवर, जेव्हा टॅरोच्या संचामध्ये हे कार्ड येतं तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची भीती निर्माण झालेली दिसते, पण तसं नसावं. बरेचदा जेव्हा हे कार्ड येतं तेव्हा जातकाचा जो प्रश्न असतो त्या संबंधित त्याच्या जीवनात ह्या अचानक त्याच्या प्रश्नासंबंधित अचानक काहीतरी बदल दर्शवण्याकडे संबोधणारं हे कार्ड आहे. अनपेक्षित बदल त्याच्या जीवनात येऊ शकतात. त्याचा पुढील प्रवास हा जीवन बदलणारा असू शकतो. ज्या सिच्युएशन मध्ये तुम्ही आता असाल तीच सिच्युएशन पुढे असेल अशा ह्याच्यावर राहू नका. तुमच्यासाठी कठीण असेल, पण सिच्युएशनला तुम्ही स्वतःला कसं हँडल कराल हे तुम्हाला स्वतःला माहिती नाही. त्यातून बाहेर निघणं हे तुमच्यासाठी फार कठीण बनलं आहे. टॉवरचा अर्थ असा आहे की ह्या कार्डामध्ये अशा अनुषंगाने दाखवलं आहे की कदाचित तुम्ही चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवाल किंवा जीवनात चुकीचे निर्णय घेतले जातील किंवा जीवनामध्ये चुकीच्या व्यक्तीबरोबर भेट झाली, त्यामुळे तुमच्या समोर अशी परिस्थिती उभी राहिली की जो तुम्ही विचार केला नव्हता त्याच्या उलट काहीतरी घडले असावे. अशा पद्धतीने हे कार्ड, आणि ते तुम्हाला मान्य नाही तरी सुद्धा तुम्हाला ते मान्य करावं लागत आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये काय झालं आहे, अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. पण आपल्याला ह्या चित्रामध्ये टॉवर हा तसाच उभा आहे आपल्याला दिसतो. टॉवर स्थिर उभा असलेला दिसतो, पण तो कोसळताना दिसत नाही. याचा अर्थ जीवनात सकारात्मक दृष्टिकोन जर ठेवला तर तुम्ही नव्याने पुन्हा उभे राहू शकता. आयुष्यात बऱ्याच गोष्टी ह्या सकारात्मक घडतात. सर्वांच्या बाबतीत त्या सारख्या नसतात. प्रत्येकाचे पैलू हे वेगळे असतात. कधी कधी आयुष्यात अचानक एखादा प्रिय व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होतो किंवा घटस्फोट किंवा प्रेमात अपयश येणे, अचानक वाद होणे किंवा कोणी एखादी व्यक्ती सतत आपल्यावर अत्याचार करणे, अबॉर्शन म्हणजे एकूण ज्या पण दुःखद घटना आहेत, मन हेलावून टाकणाऱ्या घटना ह्या कार्ड मध्ये दिसत आहेत. ज्या आयुष्याच्या पुढील प्रवास हा ह्या बदलांमुळे घडणारा पूर्णपणे बदल दाखवतो. करिअर, नोकरी, अपघात या संदर्भात अचानक मनाला टोचणाऱ्या घटना या कार्डामध्ये आपल्याला दिसतात. आजूबाजूची कार्ड जर ह्या कार्ड बरोबर आजूबाजूची कार्ड जर सकारात्मक असतील तर तुम्ही व्यक्तीला सांगू शकता की सिच्युएशन जरी अशी उभी राहिली तरी तुम्ही त्यात नव्याने पुन्हा उभे राहाल. होणारा बदल हा तुमच्यासाठी चांगला असेल. टॉवर कार्ड जेव्हा येतं तेव्हा ते तुमच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या बदलाबद्दल सांगत असतं. बऱ्याचदा टॉवर हे कार्ड जेव्हा स्प्रेड मध्ये येतं तेव्हा होणारी घटना तुम्ही टाळू शकत नाही असे सुद्धा तुम्ही सांगू शकता. किंवा येणाऱ्या काळात जी पण गोष्ट तुम्ही करत नाही ती गोष्ट आपल्याला करायची इच्छा नसते आणि ती गोष्ट करणे टाळत असतो, पुढे ढकलत असतो. आपल्याला सोबत असे काही होतं की गोष्ट आपल्याकडून घडून जाते. मंगळ हा धाडस दाखवणारा ग्रह आहे, उतावळा ग्रह आहे, अचानक रिॲक्शन देणारा ग्रह आहे, पूर्व सूचना न देता अचानक गोष्टी घडवून आणणारा ग्रह आहे. त्यामुळे परिणाम आहेत जे बऱ्याच काळ राहणारे असतात. अग्नी एक असे तत्व आहे जे कोणाचेही ऐकत नाही. अग्नी कोणाच्या कंट्रोल मध्ये नसतो, त्याची पसरण्याची स्पीड ही फार फास्ट असते. त्यामुळे ज्या पण गोष्टी घडतील त्या खूप पटापट आणि अचानक होतील असं सुद्धा दाखवणारं हे कार्ड आहे. अग्नी कुठल्याही गोष्टी दाखवतो. तर अग्नीकडे हा वेडेवाकडेपणा म्हणजे ती कुठल्याही रीतीने पसरते. ती कधी काय सरळ पसरत नाही, वेडीवाकडी जाते, कशीही जाते. म्हणजेच हे कार्ड काय दाखवतं की परिस्थिती उभी राहिली आहे, त्या परिस्थितीतून तुम्हाला मार्ग निघण्याकरिता कुठून तरी कसा तरी मार्ग शोधावा लागेल, बाहेर पडावं लागेल. डेव्हिल कार्डात आपण पाहिलं की ती लोक बंधनामध्ये अडकले होते आणि असं बंधन निर्माण होतं की जेव्हा त्याचे नकारात्मक ऊर्जेत रूपांतर होऊन अशा पद्धतीने बाहेर पडतं. म्हणून त्यामुळे कायम व्यक्तीने स्वतःचा पाय हा भक्कम करायला हवा. पाया मनात बऱ्याच गोष्टी तिने काय केल्या पाहिजे, साठवून ठेवू नये.
त्या ओपन करायला हव्यात, तसा तिने प्रयत्न करावा व्यक्तीने. आतल्या आत राहून त्या ज्या गोष्टी असतात त्या नंतर स्फोटाचं रूपांतर घेतात. म्हणजे काय, तर स्ट्रेस लेवल कमी केला पाहिजे. कुठलेही प्रेशर घेऊ नये जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ शकतो. कायम समर्पण भावना ठेवावी. गोष्टी पकडून ठेवू नये. जर नको असलेल्या गोष्टी पकडून ठेवल्या तर त्या काय पुढे जाऊन त्रासदायक होऊ शकतात. तुम्हाला कायम सतर्क राहायला हवं. तुम्ही जे पण विचार करता किंवा जी पण प्लॅनिंग करता त्याची फाउंडेशन स्ट्रॉंग असायला हवी, नाहीतर टॉवर प्रमाणे कोसळून पडू शकता. आपण जेव्हा हे कार्ड काढतो तेव्हा एका कार्ड वरून कधीच भविष्य सांगू नये. त्या कार्डाच्या आजूबाजूची कार्ड जेव्हा येतात ते पाहून तुम्हाला सांगायचं आहे. रिलेशनशिप मध्ये सुद्धा प्रश्न असेल, हे कार्ड आले तर तुम्ही चांगले दाखवत नाही. हे कार्ड रिलेशनशिप ही वादात असू शकते. दोघांमध्ये हवा तसा संवाद न होणे, क्लेशकारक घटना घडणे, विभक्त होणे, घटस्फोट होणे अशा घटना घडू शकतात. त्यामुळे नात्यात टिकून राहण्याचा प्रयत्न करावा. पॉझिटिव्ह संवाद वाढवावा. कधी कधी हे कार्ड नात्यामध्ये विश्वास सुद्धा संपवणारं दाखवतं. प्रामाणिकपणा कमी दाखवतं. एकमेकांविषयी नातेसंबंधात अहंकार बाजूला ठेवून पुढे जावं. एखादी वाईट सिच्युएशन उभी राहिली तर तिला दोघे जण कसं हँडल कराल, एकमेकांना साथ देऊन ते पाहावं. त्या दोघांनी एकमेकांविषयी आदर आणावा. जर तुम्ही नातं सुधारण्याचा प्रयत्न नाही केला तर ते नातं काय होऊ शकतं, तुटू शकतं, विभक्त होऊ शकतं. करिअर संदर्भात जर हे कार्ड आलं तर नोकरी व्यवसायात नकारात्मक गोष्टी घडू शकतात आणि किंवा खूप ताण निर्माण होऊ शकतो. सहन करण्याच्या पलीकडे असू शकतो. त्यामुळे त्याचे परिणाम हे अनिष्ट असू शकतात. त्यामुळे स्वतः सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा स्वतःला. जसे अचानक नोकरीत निलंबन होणे किंवा कंपनी बंद होणे, अचानक व्यवसाय बंद होणे, प्रोडक्शन बंद होणे, असेच पण आणखी वेगळ्या वेगळ्या नकारात्मक गोष्टी होऊ शकतात. आर्थिक दृष्ट्या जर विचार केला तर फायनान्शियली जे पण निर्णय घ्याल ते काय विचारपूर्वक घ्या, नाहीतर आर्थिक निर्णय चुकू शकतात. धोकादायक गुंतवणूक टाळावी. आर्थिक बाबतीत अनपेक्षित उलथापालथ होऊ शकते. कायम थोडासा पैसा बाजूला ठेवून आर्थिक निर्णय घ्यावेत. जरी निर्णय चुकला तरी पुन्हा उभे राहण्याकरता आर्थिक बळ तुमच्याकडे असेल. आरोग्य संदर्भात अचानक आजार निर्माण होऊ शकतात. अपघात, गर्भपात, मृत्यू सारख्या घटना, मानसिक रोग ही सुद्धा होऊ शकतं. ज्या आरोग्याच्या बाबतीमध्ये समस्या निर्माण होतील त्या हँडल करणं थोडंसं सोपं जाणार नाही, कठीण जाईल. त्याचा परिणाम हा तुमच्या जीवनावर फार मोठा असू शकतो. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत सुद्धा काळजीपूर्वक वागावं असं दाखवणारं हे कार्ड आहे. प्रोटेक्शन घ्यावं. आता आपण द स्टार कडे पोहोचलो. द फूलच्या प्रवासात डेव्हिल पर्यंत आला. तिथे तो मोहाच्या बंधनात अडकला. त्याच्याकडून बऱ्याच चुका झाल्या. त्याचे परिणाम टॉवर मध्ये आपल्याला दिसले. त्या सर्वातून ती मुक्तपणाची जाणीव द स्टार ह्या कार्डात आपल्याला दिसते. त्याने आता स्वतःला शांत केलं आहे आणि सकारात्मक बनवायचं ठरवलं आहे. आपण रात्रीच्या वेळी जेव्हा आकाशात पाहतो आणि चांदण्या आपण तेव्हा आपल्याला काय वाटतं, शांत आणि प्रसन्न वाटतं, कारण त्या चांदण्या बघून, आणि तिथे स्थिरतेची जाणीव आपल्याला मिळत असते. टॉवर कार्ड आपण पाहिलं त्यामध्ये इतकी संकट वादळ सहन केली. आता तो ह्या सर्वातून बाहेर निघून शांत आणि स्थिर झाला आहे. म्हणजे कार्ड सांगत आहे की कितीही संकट वादळ आली जीवनात तरी सुद्धा स्वतः शांत आणि स्थिर सकारात्मक स्वतःला ठेवलं पाहिजे. तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल. आणि भूतकाळात ज्या वेदनादायक गोष्टी होऊन गेल्या आहेत त्याच्या खुणा
ज्या तुमच्या मनावर उमटल्या आहेत त्या पुसून काढण्यासाठी तुम्हाला काय स्वतंत्र आणि स्थिर बुद्धीने विचार करायला हवा. ज्या तुम्हाला टॉवर मधून जे टॉवर काढता, टॉवर मधून मानसिक, भावनिक आणि शारीरिक त्रास झालेला दिसतो, त्यांना तुम्ही आता मागे सोडला आहे आणि पुढच्या नवीन आयुष्यासाठी तुम्ही स्वतःला तयार केला. तुमचा स्वतःचा जो आत्मविश्वास आहे तो काय वाढलेला आहे आणि तुमच्याकडे अट्रॅक्शन वाढलं आहे. ह्या कार्ड मध्ये तारा दिसतो, त्याच्याकडे काय आहे, ताऱ्याकडे आकर्षण आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्यासाठी तुम्ही वेळ द्यायला हवा. हे कार्ड वायू तत्वाकडे येतं. आपल्याला माहित आहे की वायू तत्व हे बुद्धिमत्ता व स्थिर विचार दाखवतं. वायू तत्वाला स्वतःमध्ये असलेली बुद्धिमत्ता दाखवण्याकडे आवड असते. आता द फूल टॉवर मध्ये ज्या नकारात्मक गोष्टीतून बाहेर पडला आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून जगाकडे पाहत आहे. या चित्रामध्ये जी व्यक्ती आहे तिचा एक पाय हा जमिनीवर आहे तर एक पाय तिने पाण्यामध्ये ठेवला आहे. जलतत्व भावना दाखवते, हे आपल्या सर्वांना माहित आहे. म्हणजे अजून पण तो पूर्णपणे भावनेच्या गोंधळातून बाहेर पडलेला आपल्याला दिसत नाही. अजूनही तो तिथेच अडकलेला आहे असं आपल्याला दिसतं. व्यक्ती नग्न अवस्थेत आहे असे आपल्याला ह्या कार्डात दिसते. टॉवर मध्ये त्याने स्वतःच्या ज्या चुका मान्य केल्या आहेत, पुढे काय करायचे, कसे जायचे, तो थोडा मनाने अस्वस्थ झाला आहे. अनेक तरंग उठत आहेत त्याच्या मनामध्ये. कुठेतरी मनामध्ये वाईट वाटत आहे, काहीतरी करावंसं वाटत आहे. आपल्याला माहित आहे आपण जेव्हा नवीन आयुष्यात प्रवेश करतो तर आपण आपल्या आयुष्यामधले जुने अनुभव पटकन विसरत नाही, पण आपण त्या आठवणीत रमतो आणि दुःखी होतो आणि ते तरंग उठत असतात मनामध्ये. जी ही व्यक्ती आहे घड्याने पाणी काढत आहे आपल्याला दिसत आहे, तेच दुःख ज्यामध्ये भावना लपलेल्या आहेत आणि ते पाणी पुन्हा त्याच पाण्यात उतरताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे ज्या दुःखद आठवणी घेऊन गेल्या आहे द फूल, त्याला तो तिथे सोडण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या कार्डात पाहिले तर आकाश काय आहे, क्लिअर आहे. त्याच्या बॅकग्राऊंडला आपल्याला टॉवर, डेव्हिल सारखं बॅकग्राऊंड नाही ह्या कार्डामध्ये. तर त्याच्यासमोर छान क्लॅरिटी आहे, सर्व चांदणं दिसत आहे. जरी इथे सर्व काही क्लिअर दिसत आहे पण चांदण्या दिसत आहे. म्हणजे काय तर रात्र अजून संपलेली नाही असं सुद्धा दाखवणारे हे कार्ड आहे. या कार्ड मध्ये पक्षी दिसत आहे पण तो पक्षी स्थिर आहे, उडताना दिसत नाही. म्हणजे त्याच्या मनात असलेले विचार हे स्थिर आहेत. इथे एक प्रकारची स्थिरता आलेली दिसत आहे. इथून पुढचा प्रवास बौद्धिक चातुर्याने पूर्ण करणारा आहे, पण हा प्रवास करताना भावना सांभाळून पुढच्या पायऱ्या ओलांडून पुढे जायचं आहे. नको असलेल्या गोष्टी अवॉइड करून त्यातून त्याला बाहेर पडायचं आहे. आपण आठव्या नंबरच्या हरमितच्या कार्ड मध्ये पाहिलं. हरमित एकांतामध्ये द फूलने एक सर्कल तयार केलं, हरमितकडे आला म्हणजे आयुष्यातील त्याने एक सर्कल पूर्ण केले. नंतर पुढचे डेथ कार्ड भेटले जे थोडेसे कठीण आहे. त्यानंतर द स्टार म्हणजे हरमित पेक्षा ज्ञानाची खोली द स्टार मध्ये पुढे आपल्याला दिसत आहे. हरमित मध्ये त्याला समजले की त्याने तिथे पण ज्ञान घेतले आणि आता इथे पण त्याला ज्ञान मिळत आहे. समजलं की सिच्युएशन आलेली आहे आणि ह्या सिच्युएशनला सांभाळायचं आहे. टॉवर मध्ये जी सिच्युएशन आली आहे तर मला क्षमता वाढवाव्या लागतील आणि त्यासाठी मला आणखी ज्ञान घ्यावं लागेल जेणेकरून आणखी चांगले करून दाखवू शकतो. मला नवीन गोष्टी शिकाव्या लागतील, आत्मसात कराव्या लागतील. त्यानंतर हँगमॅन कडे ज्ञान आले आहे. अनुभव मिळाल्यानंतर, परिवर्तन घडल्यानंतर आयुष्य कठीण राहत नाही. जगायला आपण कधी कधी खूप उत्साहाने एखादी गोष्ट करायला घेतो आणि मग लक्षात येतं की जेवढं सोपं आपण समजत होतो तेवढी सोपी ही गोष्ट करायला नाही. मग टॉवर प्रमाणे काय होतं, आपण कोसळतो आणि मग निगेटिव्हिटी कडे जातो. त्यातून बाहेर पडण्याकरता द स्टार हे कार्ड आपल्याला दिसतं. वायू तत्व आहे. इथे विचारांमध्ये क्लॅरिटी आहे.
इथे रात्र दिसत नाही, पण रात्री नंतर दिवस येणार, पण थोडा वेळ लागणार आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टी होणार आहेत. ह्या कार्ड मध्ये भावना आणि बुद्धिमत्ता यांचा विचार आणि स्थिरता यामध्ये योग्य संतुलन आपल्याला दिसत आहे. ह्या कार्डामध्ये रिलेशनशिप संबंधित हे कार्ड दाखवतं. भूतकाळात रिलेशनशिप मध्ये बऱ्याच वाईट अनुभवातून तो गेला, त्यामुळे आता नात्यात ज्या काही चुका झाल्यात किंवा वाईट अनुभव मिळाले त्यांना सोडून तो पुढे नात्यात स्थिरता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात रिलेशनशिप मध्ये सुद्धा सकारात्मकता येऊ शकते किंवा तुम्हाला नवीन नातं जर निर्माण करायचं असेल तर ही उत्तम वेळ असेल. तुमचे नातं हे पुन्हा नव्याने फुलू शकते. जोडीदार सोडून गेला असेल तर तो पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचे संकेत सुद्धा दाखवणारे हे कार्ड आहे. तुमचं नातं आणखी घट्ट होऊ शकतं. तुमच्या नात्यात जर आता प्रॉब्लेम असतील तर पुढे तुमचं नातं ठीक होण्याची शक्यता असते, असं सांगणारं हे कार्ड आहे. करिअर बद्दल सुद्धा हे कार्ड तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील, प्रमोशन होऊ शकते, नवीन नोकरी मिळू शकते. तुमच्यासाठी सकारात्मक व पॉझिटिव्ह सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आणणारं हे कार्ड आहे. आरोग्याच्या बाबतीत सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहावयास मिळतील. आजारी असाल तर लवकर बरे होतात. पॉझिटिव्ह विचार करून चालावे. आता आपण आलो द मून कडे. टॅरोच्या संचामधलं 19 क्रमांकावर येणारं द मून हे कार्ड. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे असे ज्योतिषशास्त्रात मानतात. आपल्या मनात असंख्य गोष्टी येत असतात. आपल्या सर्वांना माहित आहे की चांगल्या गोष्टी त्या सर्व मनात आपल्याला दिसत असतात. आपले मन कधी भ्रमात असतं तर कधी म्हणजे आपलं मन कधी भ्रमात असतं तर कधी आपण ते सत्य जे आहे ते स्वीकारत पण नाही किंवा जे अस्तित्वात नाही त्याचा सुद्धा आपण विचार करत राहतो. स्वप्नांच्या दुनियेत सुद्धा रमतो. त्या गोष्टी जेव्हा आपल्या मनासारख्या होत नाही त्यावेळेला आपल्याला काय होतं, दुःख होतं. आणि ज्या गोष्टी आपल्या हातामधून निघून गेल्या आहेत त्याबद्दल आपण विचार करत राहतो, स्वप्नांच्या दुनियेत रमतो. आणि त्या गोष्टी जेव्हा आपल्या मनासारख्या होत नाहीत त्यावेळेला दुःख होते. आणि ज्या गोष्टी आपल्या हातामधून निघून गेल्या आहेत त्याबद्दल आपण विचार करत बसतो आणि उगाचच भीतीचे वातावरण निर्माण करतो. आणि हळूहळू आपले मन काय होतं, सतत नकारात्मक गोष्टीकडे धाव घेतं. आपलं मन हे स्थिर राहत नाही, सतत मूड आपले स्विंग होत राहतात. आपली वृत्ती अस्थिर होत राहते. असुरक्षित असल्याची भावना सतत मनात येत राहते. चंद्र हा स्त्रीचा कारक ग्रह असल्यामुळे स्त्रियांच्या बाबतीत जर हे कार्ड आलं तर हे कार्ड हेल्थ प्रॉब्लेम कडे घेऊन जाणारं कार्ड दाखवतं. पुरुषाच्या बाबतीत जर हे कार्ड आलं तर स्त्रीमुळे होणारं दुःख त्या संबंधित दाखवणारं हे कार्ड आहे. बऱ्याच गोष्टी न होणे, मनाचा गोंधळ वाढणे, बऱ्याच गोष्टींची स्पष्टता नसणे, मन व्याकुळ झालेले असते, कुठल्याही गोष्टीची क्लॅरिटी आलेली नसते. ह्या कार्डात आपल्याला व्याकुळता दिसते. पण ह्या कार्डात असं पण दिसतं की बऱ्याच गोष्टी ह्या लपलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी अजून समजून आलेल्या नाहीत. ह्या कार्डमध्ये एक प्रकारची नैराश्याची भावना दिसते, तशी जाणीव मनात निर्माण झालेली असते. ह्या कार्डमध्ये आपल्याला इमोशन्स पण दिसत आहे, कुठेतरी प्रॉब्लेम्स लपलेले दिसत आहे. आपल्याला चंद्र पण दिसत आहे, सूर्य पण दिसत आहे. चंद्र आणि सूर्य हे दोन्ही दिसत आहेत. चंद्राने काय केलं आहे, सूर्याला पूर्णपणे झाकलेलं आहे. चंद्र सूर्य कधी एकत्र येत नाहीत, पण आपल्याला इथे चंद्र सूर्य एकत्र आलेले दिसतात. सूर्य आत्मा आहे तर चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. जेव्हा दोघे असतात तेव्हा क्लॅरिटी नसते. ह्या चित्रात आपल्याला ड्रॉप सुद्धा पडताना दिसतात अश्रूप्रमाणे.
दिसत आहे. चंद्र म्हणजे हा मनाचा कारक. बऱ्याचदा मनाचे ऐकतो, बुद्धीने ऐकत नाही. इथे आपल्याला एक लांडगा सुद्धा दिसत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की लांडगे हे रात्रीचे ओरडतात. चंद्रप्रकाशात ते त्या लांडग्यावरती अश्रू सुद्धा ते पाडत आहे चंद्र. त्यामुळे लांडग्यांचे लक्ष त्या चंद्र आणि सूर्यावर आहे. लांडगा हा हिंसक प्राणी आहे. म्हणजे काय, तर तुम्ही ज्या नैराश्यामध्ये सध्या आहात, जर तुम्ही वेळीच बाहेर आला नाहीत तर तुमची शिकार होऊ शकते. म्हणजे त्या शिकारीचे स्वरूप हे वेगळे असेल आणि तुम्हाला संपून टाकण्यामागे तुम्हीच पूर्णपणे त्याचे जिम्मेदार असू शकता. चित्रात सूर्य आहे, चंद्र आहे, तो पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे. म्हणजे यांनी आध्यात्मिक गोष्टीकडे वळल्यास मानसिक नैराश्य कमी होऊ शकते. इथे 2 पिलर्स दिसत आहे, पण पूर्ण दिसत नाही. त्यांची अर्धी बाजू ही झाकलेली आहे. त्यामुळे इथे आयुष्य पूर्णपणे बॅलन्स असलेलं दिसत नाही. आयुष्य काय आहे, डगमगत आहे. इथे विंचू पण हे सांगत आहे, बऱ्याच गोष्टी मनाला टोचणाऱ्या आयुष्यात घडत असाव्यात. त्याला भीती वाटत असावी की मी जर बाहेर पडायचा प्रयत्न केला तर मला हे जंगली श्वापद खाऊन टाकतील. त्यामुळे त्याला काय करायचे ते कळत नाही. म्हणून त्याचे मन हे भरकटतच आहे. जेव्हा हे कार्ड येतं जातकाच्या बाबतीत, तेव्हा जातकाने ते प्रश्न स्वतःच्या मनाला अगोदर विचारावे. म्हणजे मनात जो संभ्रम निर्माण झाला आहे त्याबद्दल क्लॅरिटी येईल. रिलेशनशिप संदर्भात जर हे कार्ड आलं तर प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही त्यांना सांगू शकता की तुमचं नातं हे टिकेल, पण असं दिसत नाही की त्यामुळे तुमचं नात्याबाहेरच्या जगाशी संबंध येतील किंवा ते तुटण्याची शक्यता आहे. तुम्ही एकांतात जाऊ शकता, तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. रिलेशनशिप मध्ये सुद्धा बऱ्याचदा वाद किंवा जुन्या गोष्टी ह्या वादाचे कारण असू शकतात. जर एखाद्या रिलेशनशिप मध्ये असाल तर तिथे तुमची काय फसवणूक होऊ शकते. वैवाहिक आयुष्यात वाद होत असल्यास शांत राहावे. अविवाहित असाल आणि जर कुठल्या रिलेशनशिप मध्ये असाल तर तिथे फसवणूक होऊ शकते. करिअरच्या संदर्भात जर हे कार्ड आलं तर कदाचित तुम्हाला करिअरची दिशा नीट सापडणार नाही. मनाचे खर्चीकरण होऊ शकते. मनासारखे काम करायला न मिळाल्याने चिंता निर्माण होऊ शकते. वरिष्ठ अधिकारी किंवा आजूबाजूचे लोक त्यांच्या बरोबर तुमचे संबंध हे चांगले जुळत नसल्याने गैरसमज निर्माण होऊ शकतो. कदाचित तुमचा परफॉर्मन्स हा चांगला होत नसावा म्हणून प्रॉब्लेम येत असावेत. आर्थिक बाबतीत सतत चिंता निर्माण होतात. पुरेसा पैसा नसणे असे सुद्धा दाखवणारं हे कार्ड आहे. आरोग्याच्या संदर्भात मानसिक आजार दाखवणारं सतत आजार निर्माण होऊ शकतात. शरीरात पाण्याची कमतरता येऊ शकते. आत्मविश्वासाची कमतरता असल्याने होणारे आजार, स्त्रियांना मासिक धर्माविषयी त्रास होऊ शकतो. आता आपण द सन कडे आलो आहोत. द सन हे कार्ड पॉझिटिव्ह कार्ड आहे. एक प्रकारची स्वतंत्रता, मुक्त होण्याची जाणीव झाल्याप्रमाणे आपल्याला वाटत आहे. सूर्य हा सक्सेसचा कारक ग्रह आहे. जेव्हा हे कार्ड येतं तेव्हा सक्सेस व स्वतःला एनर्जेटिक असल्याची जाणीव होते. आनंदाची चाहूल मनात निर्माण होते. ह्या कार्डचे नाव द सन आहे. ह्या कार्डात खूप स्पष्ट असा पिवळ्या रंगाचा सूर्य आपल्याला दिसत आहे. जिथे सूर्यप्रकाश असतो तिथे सर्व गोष्टी काय स्पष्ट स्वरूपात आपल्याला दिसतात. एक आकर्षण निर्माण होते. आत्मविश्वास भरलेला असतो. जिथे प्रकाश असतो तिथे बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी आपल्याला दिसते. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह काय या सर्व गोष्टी बरोबर समजतात. आयुष्यात जी पण संकटे येतील त्यांना योग्य रीतीने हाताळण्याची क्षमता अंगी आलेली दिसेल. आपण दमून जर प्रवास केला तर आपण पाहिलं की द मून मध्ये आपण प्रवास केला आणि द सन मध्ये पण प्रवासच आहे. द मून मध्ये पण प्रवास आहे आणि द सन मध्ये पण प्रवास आहे. द मून मध्ये आपण पाहिलं की तो रथामध्ये चाललेला. आता हा जो आहे
द सन मध्ये हा एका घोड्यावर बालक चाललेला आहे. दोन्ही प्रवास हे वेगळे आहेत. द मून मध्ये जो प्रवास आहे त्यामध्ये जो प्रवास थोडासा भरकटणारा आहे. त्याच्यामध्ये दोन होते ना माणसं, दोन व्यक्ती होत्या. एक काळा घोडा ज्याने मानवाचं तोंड होतं आणि त्याचं शरीर होतं बघा प्राण्याचं. एक काळा होता आणि एक सफेद होता. म्हणजे तिथे भरकटणारा प्रवास होता तिथे. म्हणजे चांगला पण होता आणि वाईट पण होता, असे दोन प्रवास होते. तिथे गोंधळ निर्माण करणारा होता. पण आपल्याला ह्या कार्ड मध्ये काय क्लॅरिटी दिसते. ह्या कार्डामध्ये आपल्याला गोंधळ दिसत नाही, प्रत्येक गोष्टीची क्लॅरिटी आलेली दिसते ह्या कार्डामध्ये. या कार्डातील प्रवास तो काय करतोय, आनंदाने करतोय, हसतमुख करताना दिसत आहे. द सन ह्या कार्डाचा सूर्य आपल्याला दिसत आहे, तो पिवळ्या रंगाचा. आपल्या सर्वांना माहित आहे सूर्य केव्हा दिसतो, तर सूर्य हा पहाटेला आपल्याला दिसतो. आपल्याला हवं ते असतं, सूर्य आपल्याला हवा हवासा वाटतो. ऊन आपल्याला हवं हवंसं वाटतं का, नाही. तर ते जे बाळ आहे ते सुद्धा सूर्यासारखं तेजस्वी दिसत आहे. सूर्यप्रकाश हा धर्तीवर येण्या अगोदर संपूर्ण अंधार असतो आणि सूर्याची किरण जेव्हा धर्तीवर येतात आणि संपूर्ण प्रकाश सर्व ठिकाणी पसरत असतो. हा लहान मुलगा त्या दुधाप्रमाणे आपल्याला दिसत आहे. तो जो सूर्याची किरण आहे ती धर्तीवर आणायचे कार्य करत आहे असं आपल्याला वाटत आहे. जो संपूर्ण अंधार संपून टाकतो हा द फूल आहे, जो सर्व अनुभवातून जात आहे. डेव्हिल आणि डेथ या कार्डामध्ये जे अनुभव त्याला भेटले, ज्या अनुभवातून तो गेला, बऱ्याच वाईट गोष्टींना तो बळी पडला, त्यानंतर द स्टार मध्ये आला, स्वतःला त्याने त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न केला. पण ते अनुभव, ते दुःख पटकन त्याला तिथे पण विसरता आले नाहीत. म्हणून तो त्यातले पाणी त्यातच करताना आपल्याला दिसत होता. द मून मध्ये तो आंतरिक दुःख त्याला टोचत होता, जाणीव सुद्धा होत होती. द स्टार मध्ये तो जे सर्व दुःख आहे, वाईट अनुभव आहेत, ते पाठीमागे टाकून त्याने अधिक उत्साहाने नव्याने प्रवासाला तो द स्टार मधून आता निघालेला दिसत आहे आपल्याला. जसा काय त्याचा पुनर्जन्म आपल्याला झालेला दिसत आहे, नवीन जन्म घेतला आहे, त्याची आता नवीन एक जर्नी सुरू झालेली आपल्याला दिसते. त्याने फार विश्वासाने पुढे जायचं ठरवलं आहे. त्याला आता कळाले आहे की प्रवासात मला चांगले वाईट दोन्ही प्रकारची लोक भेटणार आहेत, काही कटू अनुभव येणार आहेत, पण आता त्याच्याकडे त्यातून बाहेर सावरण्याची कला आलेली आहे. तो आता कुठल्याही गोष्टीला न घाबरता त्या घोड्यावर बसला आहे आणि तो घोडा पुढे घेऊन जाण्याकरता त्याने दोरीचा सुद्धा आधार घेतला नाही. एवढा आत्मविश्वास त्याने स्वतःमध्ये निर्माण केलेला आहे. इथे आपल्याला ह्या चित्रात पाठीमागे सूर्यफूल पण उगवलेलं दिसत आहे. म्हणजे काय, तर आपल्या सर्वांना माहित आहे की सूर्यफूल ही सूर्यप्रकाशाच्या दिशेने वळतात. म्हणजे आयुष्यात नवीन प्रकाश, नवीन संधी निर्माण होतील. बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी आलेली आपल्याला दिसेल ह्या कार्डामध्ये. येणारा काळ हा सक्सेस घेऊन येणारा असेल, नवीन संधी मिळतील, नवीन आशा निर्माण होतील, पुढची कामे खूप उत्साहाने पूर्ण कराल. कामाबद्दलचा थकवा, निराशा तुम्हाला जाणवणार नाही. आर्थिक दृष्टीने खूप चांगले आहे, नवीन संधी निर्माण होतील, नवीन गुंतवणूक कराल, पैसे कमवण्याच्या नवीन संधी निर्माण होतील. जर काही गुप्त व्यवहार असतील तर ते लोकांच्या नजरेत येऊ शकतात, त्यामुळे सांभाळून करावेत. जर हेल्थ संदर्भात प्रश्न असेल तर तुम्ही लवकर बरे होताल. जर थकवा जाणवत असेल तर बाहेरच्या वातावरणात थोडासा वेळ घालवावा, त्यामुळे तुमच्यामध्ये काय होईल, ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्ही लवकर बरे होताल. आता द जजमेंट हे कार्ड पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की काही लोक हे कबर मधून बाहेर आलेले आहेत, म्हणजे त्यांना पुन्हा नव्याने जन्म मिळाला आहे. असं आपल्याला दिसत आहे. त्यांनी काय केलंय, त्यांचे हात वर केलेले आहेत आपल्याला दिसत आहे. म्हणजे हे लोक केविलवाणी विनंती केल्याप्रमाणे दिसत आहेत. पुन्हा एकदा त्यांना नवीन संधी हवी आहे असं आपल्याला दिसतं. ते बोलत असावेत की
आपण वरती आकाशात एक व्यक्ती दिसत आहे जी तुतारी वाजवत आहे आणि काहीतरी संदेश देत आहे असं वाटतं. त्या परमेश्वराचा निर्णय तो माणसांपर्यंत पोहोचवत आहे वाटत आहे. जे कबर मधून बाहेर येऊन प्रार्थना करत आहे ती प्रार्थना देवांपर्यंत पोहोचवावी असे सुद्धा त्यांचे कार्य करत आहेत. आपल्याला असं सुद्धा आपल्याला वाटतं. पुन्हा नव्याने आयुष्य जगणे सुरू करणे असं सांगणारं हे कार्ड आहे. जजमेंट ह्या कार्डात आपल्याला झेंडा सुद्धा दिसत आहे. त्यावर क्रॉस सुद्धा आपल्याला दिसत आहे. झेंडा तेव्हाच येतो जेव्हा निर्णय पक्का झालेला असतो आणि तो निर्णय कोणी बदलू शकत नाही. ह्या कार्डात निगेटिव्हिटी मधून बाहेर येऊन पुन्हा पॉझिटिव्ह विचाराने जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी ठेवलेला आपल्याला दिसत आहे. म्हणजे हे कार्ड दाखवतं की नव्याने पुन्हा संधी मिळणार आहे. चिंता करू नये. जी संधी मिळेल त्या संधीचं तुम्ही सोनं करणार आहात. ते सर्वांना समजणार आहे आणि तुम्ही जे पण पूर्ण कराल ते सगळ्यांच्या कानापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. या कार्डामधील तुतारी आणि झेंडा दिसत आहे. त्यावरून समजतं की ह्या कार्डात कबर पण दिसत आहे. म्हणजे मृत्यूनंतरचे जीवन म्हणजे परिवर्तन. म्हणजे असा विचार करू शकतो की आयुष्यात बदल येण्याची शक्यता आहे. मग तो बदल नोकरी, व्यवसायात किंवा आयुष्यात असू शकतो. आणि आपण असंही बोलू शकतो की एखादी व्यक्ती खूप आजारी असेल आणि जर हे कार्ड आलं तर नव्याने परत आयुष्याची सुरुवात होईल. व्यक्तीच्या आरोग्यात पॉझिटिव्ह बदल येतील. पूर्वी तुमच्याकडून भूतकाळात ज्या चांगल्या वाईट घटना घडल्या आहेत त्यामुळे तुमचा आत्मा आता पवित्र झाला आहे. तुम्ही त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केलात त्यामुळे तुम्ही पूर्णपणे सकारात्मक झाला आहात. जर तुम्हाला पुढील आयुष्यात महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर भूतकाळात तुमच्याकडून काय चुका झाल्यात त्या पाहून पुढील निर्णय घ्यावे. त्यामुळे पॉझिटिव्ह विचार येतील. जो निर्णय घेतला आहे त्याचा पश्चाताप होणार नाही. अनुभव घेतल्यामुळे तुम्हाला आयुष्याबद्दलचे जजमेंट हे बरोबर आलेले आहे. तर तुमचा मार्ग चुकीचा असेल आणि जर तुम्हाला पॉझिटिव्ह हवे असेल तर हे कार्ड तुम्हाला मदत करणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमची दुष्कर्म काय करावी लागतील, नीट करावी लागतील. त्यानंतर गोष्टी ह्या पॉझिटिव्ह होतील. कधी कधी हे कार्ड तुमच्या आवडत्या व्यक्तीपासून दूर घेऊन जाणारं सुद्धा दाखवणारं कार्ड आहे. आपण ह्या कार्ड मध्ये पाहिले की एक व्यक्ती आहे जी तुतारी वाजवत आहे. या व्यक्तीला बघून लोक प्रार्थना करीत आहेत. व्यक्ती थोडक्यात बाहेर पडून याचना करत आहे असे आपल्याला दिसते. असा आपण अंदाज लावू शकतो. ह्यांना शिक्षा मिळाली आहे आणि त्यातून त्यांना आता मुक्तपणाची जाणीव निर्माण झाली आहे. जर पुन्हा विवाह करायचा असेल आणि जर हे कार्ड आलं तर तुम्ही सांगू शकता की पुनर्विवाह होऊ शकतो. आजारी असाल तर आजारपणातून बाहेर पडाल. अधिकार पद मिळेल. पुढे कोणते काम होत नसेल आणि ते काम पूर्ण होण्यासाठी ईश्वरी संकेत मिळून ते काम लवकर पूर्ण होऊ शकतं किंवा ते काम पूर्ण होण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करावी. आध्यात्मिक आणि सद्गुरू लोकांची साथ मिळेल. उपासना होईल. वर्तमान काळात चांगली प्रगती होईल. रिलेशनशिपच्या संदर्भात असेल जर प्रश्न तर तुम्ही सांगू शकता की तुमच्या रिलेशनशिप मध्ये इमोशनल भावना कमी झाल्या आहेत. तुमच्यामध्ये कठोर भावना वाढली आहे. एकमेकांवर सतत ब्लेम केल्यामुळे नातं काय आहे, बिघडलं आहे. जर तुम्हाला नातं चांगलं ठेवायचं असेल तर भूतकाळातील गोष्टी ह्या दोघांनी सोडून द्यायला हव्यात. दोघांनी एकमेकांना माफ केलं पाहिजे. दोघांनी एकमेकांना माफ केलं पाहिजे. चांगला संवाद वाढवावा. दोघांनी एकमेकांना जज करू नये. त्यामुळे वादविवाद वाढतील. जर विवाह करीत आहात आणि तर काय तर घाई करू नये. एक मिनिट. वादविवाद जर असेल तर तुम्ही घाई करू नये. समोरच्या व्यक्तीला जज करा तो कसा आहे त्यानंतर तुम्ही निर्णय घ्यावा. तुमच्यासाठी खरोखर ह्या व्यक्तीची निवड योग्य आहे का ते पाहावे नंतर निर्णय घ्यावा.
करिअर संदर्भात जर या कार्डाचा विचार केला तर करिअर, व्यवसाय आणि नोकरी याबद्दल निवड करताना विचार करावा, कारण तुम्ही ज्या क्षेत्रात जाल तिथे खूप कॉम्पिटिशन असू शकतं. त्यामुळे तुम्हाला करिअर मध्ये सक्सेस मिळवायचे असेल तर कामाच्या शेवटी परिवर्तन आणावे लागेल, आणि तर जर प्रमोशन हवे असेल तर कामाच्या ठिकाणी बरेच कॉम्पिटिशन असू शकते. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक दृष्ट्या महत्वाचे निर्णय घेताना विचार करून निर्णय घ्यावेत. खूप सावध राहायला हवे. खर्च करताना कोणताही खर्च व गुंतवणूक करताना तो योग्य की अयोग्य याची जजमेंट तुम्हाला करता यायला पाहिजे. त्याबद्दल तुम्ही स्वतःला संपूर्ण त्याबद्दल माहिती करून घेतली पाहिजे. कुठले पण काम करताना त्या गोष्टीबद्दलची जजमेंट करता यायला पाहिजे. आजारपणाच्या बाबतीत तुम्ही जर डॉक्टरी उपचार करत आहात तर योग्य निवड तुम्हाला करता यायला हवी. आता द वर्ल्डच्या कार्डकडे आलो. द वर्ल्डचा प्रवास करत द फुल प्रवास करत द वर्ल्ड पर्यंत पोहोचला. आता त्याने प्रवास पूर्ण केलेला दिसतो. मेजर अर्काना मधलं हे शेवटचं कार्ड आहे. इथे सुद्धा प्रवास दाखवतो, पण हा प्रवास काय आहे, पुढचा प्रवास आहे. त्या कार्डामध्ये द फूलने अनुभव घेतले आहेत आणि आता त्याला आणखी पुढचा प्रवास करायचा आहे. द वर्ल्ड असं सांगतो की अनुभवातून सक्सेस मिळेल, यशस्वी होऊ शकता. द फूलने प्रवासात खूप संकट झेलली आहेत, खूप त्रास पण त्याने सहन केला, पण तो त्यातून खूप काही शिकला आणि आता त्याला काय प्राइज पण मिळाले. द फूल इथपर्यंत येऊन पोचणं त्याला सोपं नव्हतं, पण तेवढं संकट पार करून इथपर्यंत तो पोचला. त्यासाठी त्याला आता काय नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. जसे एखादं मूल हे शालेय शिक्षण पूर्ण करून नंतर कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून आता तो करिअर कडे सक्सेस होण्याकरता बाहेर पडला. त्यांनी आतापर्यंत जी मेहनत केली त्याचे फळ म्हणून एक सक्सेसफुल करिअर त्याला मिळालं. हे खूप पॉझिटिव्ह कार्ड आहे. जीवनात आनंद घेऊन येणारं कार्ड आहे. उच्च विचार दाखवणारं कार्ड आहे. स्वप्न पूर्ण होतील, लांबचे प्रवास होतील, बऱ्याच लोकांची साथ मिळू शकते. त्या क्षेत्रात असाल, ज्या पण तुम्ही क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात तुमची काय तर प्रगती होईल. ह्या कार्डात पाठीमागे आपल्याला छान असा निळा रंग दिसतो. ह्या कार्डाची व्यक्ती ही जी कार्ड आहे, ह्या कार्डामध्ये जी व्यक्ती आहे ती आनंदाने आपल्याला नाचताना दिसत आहे. या व्यक्तीचे केस हे मोकळे आहेत, अंगावर कपडे नाहीत, दोन्ही हातात ही बँड आहे. बँड ही अग्नी तत्वाकडे येते, म्हणजे एक एनर्जी तिच्या अंगामध्ये आहे. ती छान नाचत आहे. ती सर्व बंधनं सोडून त्या पलीकडे जाण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण त्यामध्ये स्वैराचार नसेल. तिला माहित आहे आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे. तिला तिची मर्यादा माहित आहे. ह्या कार्डाचा जो अनुभव आहे या कार्डामध्ये हे दाखवतो की एक पर्व संपले की आता नवीन पर्व सुरू होणार आहे. हे मेजर अर्काना मधलं शेवटचं कार्ड आहे. पॉझिटिव्ह कार्ड आहे. जर रिलेशनशिपच्या संदर्भात हे कार्ड आलं तर तुम्ही पॉझिटिव्ह कार्ड, नातेसंबंधात अतिशय चांगले स्थिती निर्माण होऊ शकते. तुमच्या नात्यात आनंद आणि प्रेम कायम राहील. आणि जर जोडीदार शोधत असाल तर बरेच पर्याय तुमच्या समोर येतील. तुमचं नातेसंबंध टिकवण्याचा प्रयत्न करत राहाल. करिअरच्या संदर्भात द वर्ल्ड हे कार्ड चांगले रिझल्ट मिळेल असं दाखवतं. तुम्ही विचार केला नसेल तेवढी सक्सेस तुम्हाला मिळेल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. लोकांच्या संपर्कात याल, व्यवसाय किंवा नोकरी करता प्रवास कराल, लोकांना तुमची मदत मिळेल. हे कार्ड दाखवतं की तुम्ही यशस्वी होताल. आर्थिक बाबतीत पॉझिटिव्ह कार्ड आहे. पुढे तुमच्या आयुष्यातील आर्थिक ज्या चिंता असतील त्या मिटतील. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळतील. तुम्ही जो पण दृष्टिकोन ठेवाल तो पॉझिटिव्ह राहील. हेल्थच्या बाबतीत सुधारणा होऊ शकते असं दाखवणारं हे कार्ड आहे. तर आता आपला प्रवास इथपर्यंत मेजर अर्कानाची कार्ड संपली आहेत. तर कोणाला काही विचारायचं आहे का? द फुलने आता मेजर अर्काना पर्यंत प्रवास संपवला. कोणाला काही विचारायचंय?
हो मॅम, ते द स्टार मध्ये 7 स्टार दाखवलेत ना, तर त्याचा का पण प्रत्येकाचा काही वेगळा अर्थ आहे का? का ते ग्रह म्हणून दाखवलेत, म्हणजे असे 7 का सप्तर्षी दाखवलेत? हे स्टार आहेत, त्याचे चांदणे आहेत, चांदण्याच्या प्रकाशामध्ये ते त्या पाण्यामध्ये पाणी भरत आहे. म्हणजे तिथे नाही म्हणजे काय 7 आहेत ना ते मोजून, म्हणून म्हटलं काही सप्तर्षीचा वगैरे संबंध आहे का? तसं काय नाही ना? सप्तऋषी नाही ते. किंवा ग्रह असं काही नाही ना संबंध? काय नाही. हा, अजून काय कारण मोजून 7 आहेत म्हणून असं मला वाटलं काय. नाही, अजून काय विचारायचं तुम्हाला? नाही. समजली तुम्हाला ही मेजर अरकानाची कार्ड हो व्यवस्थित? हो हो हो. ठीक आहे, आता आपण उद्यापासून मायनर अरकानाची कार्ड घेऊन टाकूयात आणि संपून टाकूयात 5-7-8 दिवसाच्या आतमध्ये. ठीक आहे, उद्या झाली तर 14 कार्ड करून टाकूयात. संध्याकाळी पण आहे का? नाही, आज नाही, संध्याकाळी. बर. ठीक आहे, हं. कारण मेजर अरकानाची झाली ना हो संध्याकाळी. हो चालेल.